सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। त्यांचं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करतो। स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम। दिवस आजचा मांगल्याचा दाही दिशांनी सजलेला, दिवस आजचा मांगल्याचा दाही दिशांनी सजलेला, सृष्टीच्या या कणाकणांनी स्वागतासाठी बहरलेला, सृष्टीच्या या कणाकणांनी स्वागतासाठी बहरलेला। आज आपण आपल्या MRRDAचे तत्कालीन मुख्य अभियंता माननीय संभाजी माने साहेब यांच्या निरोप समारंभासाठी तसेच त्यांचा सत्कार व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमलेलो आहोत। त्याचप्रमाणे आपल्या नव्याने MRRDAमध्ये रुजू झालेल्या मुख्य अभियंता श्रीमती सपना कोळी मॅडम यांच्या स्वागत समारंभासाठी जमलेलो आहोत। तर या सोहळ्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं, उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गांचं मी पल्लवी कांबळे सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करते। जीवन त्यांचे अवघे आहे पुरुषार्थाचे पराक्रमांचे, जीवन त्यांचे अवघे आहे पुरुषार्थाचे पराक्रमांचे, ज्यांनी आपल्या परिश्रमातून शिखर गाठले कर्तृत्वाचे, कृतज्ञतेतून ओठी येती सहजपणे भाव मनाचे, शब्द सुमनांनी स्वागत करूया सोहळ्यातील या मान्यवरांचे, शब्द सुमनांनी स्वागत करूया सोहळ्यातील या मान्यवरांचे। आज आपल्या सोहळ्यासाठी ज्यांची प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत असे आपले MRRDAचे सचिव माननीय सतीश चिखलीकर साहेब यांचं मी या ठिकाणी स्वागत करते व त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी त्यांना मी विनंती करते। आजच्या सोहळ्याचे उत्सवमूर्ती MRRDAचे तत्कालीन मुख्य अभियंता माननीय संभाजी माने साहेब तसेच मुख्य अभियंता PWD नागपूर येथे सध्या कार्यरत असणारे संभाजी माने साहेब यांचे मी या ठिकाणी स्वागत करते। सर आज आपल्या कुटुंबासमवेत येथे उपस्थित आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत करते। यानंतर मुख्य अभियंता व राज्य गुणवत्ता समन्वयक श्रीमती ज्योती कुलकर्णी मॅडम यांचंही या ठिकाणी स्वागत करते। तुम्हा सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करते। अतिथींच्या आगमनाने उजळले भुवन, अतिथींच्या आगमनाने उजळले भुवन, दीपाच्या तेजातून येतील मांगल्याचे क्षण, बुद्धीच्या स्वरूपासही व्हावे भावपूर्ण नमन, संस्कृतीचा सन्मान करूयात दीप प्रज्वलन, संस्कृतीचा सन्मान करूयात दीप प्रज्वलन। व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन आणि सर MA विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेसाठी पूजनासाठी पुढे यावं। हस्ते आपण दीप प्रज्वलन करतो। सर्व अभियंत्यांचे प्रेरणास्थान असणारे सर MA विश्वेश्वरय्या यांच्याही प्रतिमेचं आपण पूजन करणार आहोत। दोन दोन तीन तीन काय तरी सर एक फोटो घेऊया हां बाय। या ठिकाणी आपण मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करतो। सर ओके बघा समोर। ओके थँक्यू। धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम। कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं। कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असलेले आदरणीय मान्यवरांचे आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत। मी मुख्य अभियंता व राज्य गुणवत्ता समन्वयक श्रीमती ज्योती कुलकर्णी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी MRRDAचे सचिव माननीय सतीश चिखलीकर साहेब यांचा सन्मान करावा। सर
सर्वांनी टाळ्यांच्या यानंतर मी श्रीमती मैथिली झांजुर्णे मॅडम अधीक्षक अभियंता पुणे यांना विनंती करते की त्यांनी आजच्या सोहळ्याचे उत्सव मूर्ती माननीय संभाजी माने साहेब यांचा सन्मान करावा. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करावे. यानंतर मी श्रीमती अलकनंदा मॅडम अधीक्षक अभियंता कोकण यांना विनंती करते की त्यांनी आपल्या श्रीमती अलकनंदा माने मॅडम अधीक्षक अभियंता कोकण यांना विनंती करते की त्यांनी आपल्या MRRDA मध्ये नव्याने रुजू झालेल्या मुख्य अभियंता श्रीमती सपना कोळे मॅडम यांचं स्वागत करावं. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. धन्यवाद मॅडम. यानंतर श्रीमती सोनाली चव्हाण मॅडम अधीक्षक अभियंता नागपूर यांना विनंती करते की त्यांनी मुख्य अभियंता व राज्य गुणवत्ता समन्वयक श्रीमती ज्योती कुलकर्णी मॅडम यांचा सन्मान करावा. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करावे. यानंतर आपल्या साहेबांच्या मातोश्री या आपल्या इथे उपस्थित आहेत, त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी श्रीमती मैथिली झांजुर्णे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी मातोश्रींचा सन्मान करावा. या ठिकाणी आपण साहेबांच्या मातोश्रींचं सन्मान करत आहोत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं, तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी म्हणजेच आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक. त्यासाठी मी श्री संजय मंत्री कार्यकारी अभियंता PMJSY यवतमाळ यांना विनंती करते की त्यांनी आजच्या या सोहळ्याचे प्रास्ताविक करावे. श्री मंत्री साहेब. सभी को नमस्ते। आज के कार्यक्रम के अध्यक्ष हमारे सचिव चिखलीकर सर, वैसे आज के जिनका सत्कार हो रहा है, जिनका सम्मान हो रहा है, कि हमारे कुशल नेतृत्व वाले मान्य सर, यहाँ पर जो नए आए हैं चीफ इंजीनियर की पोस्ट पर सपना जी कोड़ी मैडम, और हमारे सबके सुपरिचित और हमें सभी तरह से गाइडेंस करने वाले ज्योति कुलकर्णी मैडम, मेरे सारे अधिकारी और मेरे सब सहकारी, इन सभी का एक बार अभिवादन करता हूँ। कार्यक्रम की प्रस्तावना में कैसा है, आज जो कार्यक्रम रखा है ये रखा है हमने से जो यहाँ से विदा होकर कहीं और नई जिम्मेदारी लेने गए हैं उनका सम्मान करना, और यहाँ पर जो उपस्थिति दिख रही है, जो प्रेम दिख रहा है, उसी से समझ में आता है कि उनका क्या काम होगा। तो आज मैं सभी से सदन से चाहूँगा कि एक बार जोरदार माने साहब के लिए जोरदार तालियां बजाइए।
और दूसरी बात बताता हूँ, माने सर भी पहला प्रमोशन लेकर यहाँ पर आए थे पीएमजीएसवाई परिवार को, और जिस तरह उन्होंने हमें संभाला है सबको, वैसे ही मैं अपेक्षा करूंगा कि पहली बार प्रमोशन पर कोड़ी मैडम भी आए तो एक बार उनके लिए भी जोरदार तालियां बजाएं। तो शायद ये पीएमजीएसवाई परिवार का शुरुआत ही है कि यहाँ पर जो भी पहली बार आता है सी करके, एससी के बाद सी का प्रमोशन लेकर जब भी आता है तो यहाँ पर कुछ ऐसी अमिट छाप छोड़कर जाता है कि जिससे हमारा खुद मन होता है कि हम उनका सम्मान करें, सत्कार करें। तो ऐसे आज का सत्कार सोहरा जिसमें आप सभी उपस्थित हैं, अब थोड़ा सा मैं माने सर के बारे में, उनका जो कर्तृत्व है उसके बारे में मुझे बखान करने की जरूरत नहीं है क्योंकि सबने उसका अनुभव लिया है। मैं लेकिन उनका जो पास्ट है, उसके पहले उन्होंने क्या किया, कहाँ से पढ़ाई की, क्या किया है, कैसा है। तो माने सर का जो मूल गांव है वो सोलापुर है। इन्होंने शुरुआत से लेकर 12वीं तक का शिक्षण वहीं पर किया है। फिर उसके बाद में एमए उन्होंने कंस्ट्रक्शन मैनेजमेंट में कराड़ से किया है। उसके बाद में उन्होंने 95 से लेकर 2000 तक लेक्चरशिप का काम किया है। पहले शासकीय तंत्र निकेतन धुले में प्राध्यापक रहे 95 से 98, 98 से 2000 कराड़ इंजीनियरिंग कॉलेज में प्राध्यापक का काम किया है। इसके बाद 2000 में उन्होंने परीक्षा उत्तीर्ण कर सहायक कार्यकारी अभियंता पद पर कार्य किया। 2002 से 2007 तक उस्मानाबाद में कार्यकारी अभियंता और कोल्हापुर 2 जगह कार्य किया। फिर अधीक्षक अभियंता करके 2015 से उन्होंने सातारा और कोल्हापुर में काम किया। और यही महीना है 2021 का जब उन्होंने पीएमजीएसवाई का पदभार संभाला था हमारे यहाँ। तो 4 साल तक अविरत उन्होंने यहाँ पर सेवा दी है। ऐसे हमारे सम्मानी माने, और इनके बारे में कुछ बातें सभी को पता ही होंगी। जैसे उनकी कार्यशैली सबको पता है, हसतमुख है, हमेशा अच्छा कार्य करते हुए जाते हैं। उनके मन में किसी के लिए कोई द्वेष शब्द ही नहीं है। उनके डिक्शनरी में नई शब्द नहीं है और द्वेष भी नहीं है। अगर किसी को कुछ बोला भी है तो दूसरे मिनट में वापस उसको उसी तरह से वही लय में वापस आ जाते हैं सर। और फैमिली के बारे में तो उनका इतना बड़ा मान है क्योंकि जब भी वो जो भी पद पर आरूढ़ हुए हैं उन्होंने माता जी का आशीर्वाद पहले लिया है, उसके बाद पर वो सीट पर बैठे हैं। क्योंकि इसका मैं गवाह हूँ, क्योंकि जब उन्होंने नागपुर का चार्ज लिया तब उन्होंने पहले माता जी के पैर छुए, सीटीसी पे सही की, माता जी के पैर छुए और उसके बाद में सीट पर बैठे। क्योंकि उनकी माता जी उस समय वहीं थी और उनके छोटे भाई साहब भी यहाँ आज है, वो भी उसके साक्षीदार है और मैं भी साक्षीदार हूँ उस दिन का। तो ऐसे पारिवारिक और कर्तव्यदक्ष, निष्ठावान और तांत्रिक गुणों से सुसंपन्न ऐसे हमारे माने सर है। इनका आज हम यहाँ पर सम्मान करने जा रहे हैं। ये हम में से गए हैं लेकिन हम में से उनका मार्गदर्शन हमेशा मिलता ही रहेगा, उनकी हमेशा आवश्यकता रहेगी। उन्होंने बहुत अच्छे अच्छे काम किए हैं। जैसे एडीबी का जो काम था वो सभी को पता है, उन्होंने बहुत अच्छे से, जो एडीबी अपने यहाँ पर मंजूर नहीं हुआ था उसको लेकर आज तक वो अविरत उसके लिए काम करते हैं। वैसे ही अभी हमारे यहाँ जो ज्वाइन हुए हैं सपना जी कोड़ी, उनके बारे में थोड़ी सी जानकारी है, मुझे दी गई है, बताई गई है। और आपको सबसे बड़ी बात बता देता हूँ, ये जो कार्य है, ये सारा कार्य करने का काम यहाँ पर पीएमजीएसवाई के जो गूगल है, महाराष्ट्र के गूगल, पीएमजीएसवाई के महाराष्ट्र के गूगल कौन है, अपने शफी सर, उनकी तरफ ये जिम्मेदारी रहती है कि सबका परिचय करा और ये कराया। लेकिन उन्होंने कहा अगर मैं खड़ा हो जाऊंगा तो सबको लगेगा कि वह फिर से आभार आड़ावा सभा चालू हो गई, इसलिए बोले मैं नहीं, आप करो बोले। तो सभी सर आपकी जिम्मेदारी मैं बाखूबी निभा रहा हूँ कि नहीं। सपना जी कोई इन्होंने बीई किया है 1997 में और 2002 में उन्होंने AEE करके आरपी चिपळूण से अपना इस नौकरी का कार्यकाल शुरू किया उन्होंने। उसके बाद में AEE थे तो उनका ट्रेनिंग पीरियड खत्म होने के बाद में एग्जीक्यूटिव इंजीनियर करके उन्होंने डिजाइन सर्कल, नेशनल हाईवे, PWD डिवीजन वर्ली और वेस्ट रोड डिवीजन अंधेरी, यहाँ पर इन्होंने कार्य किया। उसके बाद में AC करके उनका जब पहला प्रमोशन हुआ तो वो हुआ कल्याण डोंबिवली महानगर पालिका में। और इनको सबसे बड़ी इनकी उपलब्धि जो रही है, बेस्ट इनोवेटिव अवार्ड फॉर स्पेशल वर्क इन कोरोना। ये जब महानगर पालिका में थे उस समय कोरोना बहुत बड़ा था, तो उन्हें बेस्ट इनोवेटिव अवार्ड फॉर स्पेशल वर्क इन कोरोना इसके बाद मिले। इसके बाद में जब अपने यहाँ से ज्वाइन होने के पहले इसके बाद में का जो कार्यकाल था वो उनका पुलिस हाउसिंग का था। पुलिस हाउसिंग थाने, नासिक, कल्याण रीजन के वो
एसी के रूप में उन्होंने कार्य किया है और अभी 15 दिन पहले तक वो अपने यहाँ पर एसी का चार्ज संभाला है। और हम लोगों ने आए बरोबर उनका जो हसतमुख है, उनकी जो कार्यशैली है, उसका अभी हमने सबने देख लिया, क्योंकि 2 VC लगभग हो चुकी है सभी की। और आज हमारी एक फिजिकल मीटिंग भी हुई है। उनकी कार्यशैली अच्छी है, जैसा हमें माने साहब ने संभाला था वैसे आगे वो हमें संभालेंगे, ऐसी आशा करता हूँ आप सभी की तरफ से उनसे, और अपने शब्दों को विराम देता हूँ। धन्यवाद। तो इतना ही कहूँगा, जैसे उदाहरण है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। ऐसे हौसलों की उड़ान वाले हमारे माली साहब। और उसके आगे भी अगर देखना चाहते हो हमारी उड़ान को, तो थोड़ा ऊंचा और करो आसमान को, ऐसे करने वाले हमारे गोली मैडम का इस परिवार में स्वागत करता हूँ और अपने शब्दों को विराम देता हूँ। धन्यवाद साहेब, आपण अतिशय उत्कृष्टरित्या आजच्या सोहळ्याचे प्रास्ताविक सर्वांना सांगितलेले आहेत। आज आपल्या सत्कार मूर्तींसाठी शब्दरूपी पुष्पगुच्छ अर्पण करायचा हा सुवर्ण क्षण आहे आणि शब्दरूपी पुष्पगुच्छ अर्पण करण्याकरिता म्हणजेच आपले मनोगत व्यक्त करण्याकरिता मी सर्वप्रथम आमंत्रित करते PMJSYचे ITNO शफी सर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। सर्व मान्यवरांना नमस्कार। मी मुद्दाम मंत्री सरांना विनंती केली होती की मी प्रास्ताविक करत नाही, कारण नेहमी कुठल्याही मीटिंगची सुरुवात करण्यापूर्वी मी प्रास्ताविक करत असतो आणि आज असं वाटू नये सर्वांना की आज कुठला तरी आढावा आहे आणि आपण सर्वांची मी आता आढावाच्या अनुषंगाने प्रास्ताविक करतोय, त्यामुळे मी ती जबाबदारी त्यांना घेण्यासाठी विनंती केली होती। धन्यवाद मंत्री सर। आपल्या MRRDAचे पालक आदरणीय सचिव सर सतीश चिखलीकर सर, माननीय मुख्य अभियंता संभाजी माने सर, माननीय मुख्य अभियंता सपना कोळी मॅडम, माननीय मुख्य अभियंता ज्योती कुलकर्णी मॅडम, सर्व अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सर्व उप अभियंता, ज्युनियर इंजिनियर्स व माझे सर्व सहकारी, चीफ इंजिनियर ऑफिसमधले ज्युनियर इंजिनियर्स आणि कर्मचारी, आज आपण एक बहुचर्चित म्हणूया आपण, कारण 2-3 वेळेला असा हा कार्यक्रम आपण ऑर्गनाईज केला आणि कॅन्सल केला। अशा या कार्यक्रमाला आता उपस्थित आहोत। महत् प्रयासाने हा कार्यक्रम शेवटी आपण घडवूनच आणलेला आहे। 2-3 वेळेला माने सरांची अवेलेबिलिटी नसल्यामुळे आपण तो कॅन्सल केला आणि आज आपण या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित आहोत। या कार्यक्रमामध्ये आपण माने सरांना MRRDAतून निरोप देत आहोत, तर नवीन मुख्य अभियंता सपना कोळी मॅडमचं आपण स्वागत करत आहोत। असा हा कार्यक्रम यापूर्वी एकत्रितरित्या मी साधारणतः 20 वर्षापासून या संस्थेमध्ये आहे, असा एकत्रित कार्यक्रम कधीही झालेला नव्हता की जाणारे मुख्य अभियंता आणि नवीन येणारे मुख्य अभियंता यांचा निरोप आणि स्वागताचा समारंभ एकाच वेळी केलेला आहे। असा हा फक्त आणि फक्त फर्स्ट टाइम झालेला कार्यक्रम आहे। ज्यावेळेस माने सर प्रमोशन घेऊन या MRRDAमध्ये जॉईन झाले तेव्हापासून ते आत्तापर्यंत MRRDAच्या कार्यप्रणालीमध्ये बहुमोल असं त्यांचं योगदान आहे आणि त्यांनी बऱ्याच फ्रंट्सवर
MRRDAला एका उच्च पातळीवर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते त्यामध्ये यशस्वी झालेले आहे. ज्यावेळेस ते सर्वप्रथम जॉईन झाले होते त्या दिवशी त्यांच्या मातोश्रींना त्यांनी आपल्या ऑफिसला आणलं होतं आणि मंत्री सरांनी जसं सांगितलं, खरोखरच ते आपल्या मातोश्रीला ज्या ज्या ठिकाणी त्यांची बदली होते किंवा प्रमोशन ते जॉईन होतात, नक्कीच त्यांच्या मातोश्री त्यांच्याबरोबर असतात. आणि मित्रहो, मी माझ्या जीवनामध्ये कुठल्याही माणसाला श्रीमंत आहे याची व्याख्या अशी करतो की तोच माणूस श्रीमंत आहे जो स्वतःच्या आईवडिलांची सेवा करतो आणि निभावतो. कित्येक लोक असे आहेत, मी त्यांना जरी ते फायनान्शियली फार मोठे असतील परंतु मी त्यांना अत्यंत गरीब असं समजतो, कारण ते आपल्या आईवडिलांचा सांभाळ करत नाही. कारणं काही असू शकतात, परंतु आपलं जे कर्तव्य असतं ते कर्तव्य निभावण्यामध्ये जर एखादा माणूस कमी पडत असेल तो नक्कीच अत्यंत गरीब आहे. हे फक्त पुरुषांच्याच बाबतीत होत नाही आहे, परंतु स्त्रियांच्या बाबतीतही मी स्त्रियांना, त्याच स्त्रियांना श्रीमंत समजतो जे आपल्या सासू सासऱ्यांचा सांभाळ करण्यामध्ये आपल्या पतीचा फार सहकार्य करतात, सहभाग देतात. आणि या प्रकारचं जर वागणं पुरुष आणि महिला यांचं जर असेल तर समाजाचा समतोल अत्यंत चांगला राहतो. आणि आईवडिलांचं, ज्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे, कष्ट करून, आलापेष्टा सहन करून, आणि त्यांच्या उतार वयामध्ये जर तुम्ही त्यांना तो मान देत नसाल तर तुम्ही नक्कीच बुद्धीनं गरीब आहात. तर अशा श्रीमंत, अशा स्वभावाचे माने सरांचं मी अभिनंदन करतो. खरोखरच त्या आपल्या आईंना फार असं आदर देतात आणि त्यांचा खरोखरच एक आई म्हणून फार सन्मान करतात. आय एम रिअली प्राऊड ऑफ संभाजी माने सर. ज्यावेळेस संभाजी माने सर जॉईन झाले MRRDA मध्ये, त्यांचा एक स्वभाव आहे आणि तो मी म्हणेल की सर्वांनी अवलंबावा. तो असा आहे की ते म्हणतात की माणूस स्वयंभू नसतो. सर्वच तुम्ही उच्च पातळीवर गेलेला असाल तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सर्व काही येतं. तुम्ही परफेक्ट असताच असं नाही. प्रत्येक माणूस कुठल्याही एजचा असो तो स्टुडंटच असतो असं त्यांचं म्हणणं आहे. ते अगदी करेक्ट आहे की माणूस कितीही छोटा असेल, आपल्या ऑफिसमधला पिऊन जरी असेल किंवा मोठ्या पदावरचा अधिकारी जरी असेल तर त्याच्याकडून मी नक्कीच काही ना काही शिकत असतो. आणि मित्रहो, आपणही आपल्या जीवनामध्ये असंच वागायला पाहिजे की आपला सबऑर्डिनेट असल्यामुळे तो कमी दर्जाचा आहे किंवा त्याला काहीच कळत नाही, तो कुठल्याच फ्रंटवर आपल्या बरोबरीचा नाही आहे असं कधीच समजू नका. आपल्या सहकार्यांना फार चांगल्या पद्धतीची वागणूक द्या. आपल्या प्रशासनाची शिस्त नक्कीच असते. मी जे बोलतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला डोक्यावर घेऊन बसा, असंही नाही. परंतु प्रत्येकाने आपापल्या सबऑर्डिनेटला एक चांगली वागणूक देऊन, त्याच्या लेवलचं मित्रत्वाची वागणूक देऊन त्याला आपलंसं केलं तर तुम्ही प्रशासनामध्ये काम करत असताना नक्कीच तो तुमच्यासाठी इतकं जास्त पळून काम करतो की तुमची सक्सेस जी आहे त्याच्यामध्ये दुगणी चौगुणी होते. अशाच प्रकारचं वागणं माने सरांचं होतं. त्यामुळे त्यांनी प्रत्येक जितके CA ऑफिसमधले ज्युनियर इंजिनियर्स जरी असतील तर त्यांच्याकडून शिकण्यासाठी म्हणून त्यांना
फार चांगली वागणूक दिलेली आहे. नक्कीच त्यांनी प्रशासकीय बाबतीमध्ये काही ठिकाणी कठोरता दर्शवलेली आहे. जसं मंत्री सरांनी सांगितलं की कठोर बोलूनही दुसऱ्या मिनिटाला ते अत्यंत चांगल्या मनमिळावू स्वभावानं लगेच त्याला शाबासकी द्यायचे, त्याचं कामाची पावती द्यायचे. त्याच्यामुळं खट्टा मिठा अशा स्वरूपाचं त्यांचं वागणं असायचं. नक्कीच ते त्याच्यामुळे सक्सेसफुल झाले. मी इतक्या वर्षाच्या सर्व्हिसमध्ये बऱ्याच आदरणीय चीफ इंजिनियर सरांच्या मार्गदर्शनात काम केलेलं आहे, परंतु माने सरां इतका जास्त कार्यकाळ ज्या मुख्य अभियंताने MRRD मध्ये काम केलेलं आहे, कामगिरी केलेली आहे, सर्वात जास्त काळ मुख्य अभियंता म्हणून MRRD मध्ये काम केलेले संभाजी माने सर आहेत. यापेक्षा जितके बाकी चीफ इंजिनियर होते त्यांनी जास्तीत जास्त 2, 3, 1 वर्ष अशा काळात आपलं काम केलेलं आहे. याला अपवाद फक्त सुरुवातीचे CD फकीर सर होते, ज्यांनी 7 वर्ष मुख्य अभियंता म्हणून काम केलेलं होतं आणि त्यांच्याचमुळे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्रामध्ये तरी केवळ फार चांगलं नाव कमावलेली ही योजना होती. आणि म्हणूनच 2015 साली महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ही प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर सुरू केलेली आहे. आणि MRRD मध्ये काम करत असताना माने सरांच्या लिडरशिपमध्ये त्याला एक उच्च पातळी मिळालेली आहे. यामध्ये काही असं सांगणं काही गैर होणार नाही. मुख्यत्वे ADB अंतर्गतची कामं असतील त्याच्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी नवीन शिकलो आणि ते शिकण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना एक चांगलं मार्गदर्शक म्हणून माने सरांनी काम केलं. जसं की आपण फक्त काम करायचं असताना PWD मध्ये का असेल, आपण फक्त आणि फक्त कामाची पेस ऑफ द वर्क आणि त्याची क्वालिटी यावरच आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करत असतो नॉर्मली. परंतु ADBच्या कामांमध्ये याच्यासाठी अधिक जास्त चांगलं काम करूनही त्याच्यासोबतच्या काही पॅरामीटर जसे एन्व्हायरमेंट असेल, त्याच्यामध्ये रोड सेफ्टी असेल, बाकीच्या या ज्या गोष्टी आहेत ज्या की आपण आउट ऑफ सिलेबस आहे असं समजत होतो, त्याला सिलेबसमध्ये घेऊन एक चांगलं ओरिएंटेशन आपल्याला सर्व MRRDच्या अधिकाऱ्यांना करून देण्यामध्ये माने सरांनी फार चांगलं लीडरशिप केलेली आहे. वेगवेगळे सेमिनार्स घडवून आणले, ट्रेनिंग घडवून आणल्या आणि आपल्या सर्वांचं एक चांगलं ओरिएंटेशन आपल्या MRRDच्या कामांमध्ये त्यांनी करून घेतलं. त्याबद्दल खरोखरच मी मुख्य अभियंता संभाजी माने सरांना फार फार धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. अशा या माने सरांना आपण आज ते ऑलरेडी रिलीव झालेले आहेत आणि आपण आज त्यांना निरोप देत आहोत. तर माने सरांना या पुढील त्यांच्या न्यू चॅलेंजेससाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि त्यांनी जसं MRRDचं नाव उच्च पातळीवर नेऊन ठेवलं, तसंच ते ॲज अ चीफ इंजिनियर म्हणून PWDला सुद्धा एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील याबद्दल काही शंका नाही. यानंतर आपल्यासाठी आपल्या MRRDच्या लीडरशिपची धुरा सपना कोळी मॅडम यांनी उचललेली आहे. त्यांनी जॉईन झाल्याबरोबरच आपला परिचय देत असताना मी ॲक्च्युली त्यांचं प्रोफाईल पाहिलं, व्हॉट्सॲपचं प्रोफाईल पाहिलं. शी लाईक टू हॅव 1% इन सोसायटी, 1% ऑफ द सोसायटी. याचा अर्थ असा आहे, तुम्ही जर त्यांचा प्रोफाईल पाहिला तर तिथं असं लिहिलेलं आहे की यू शुड ट्राय टू बी 1% अमॉंग हंड्रेड्स. म्हणजे 100तून तुम्ही 1% असण्याचा प्रयत्न करा. तो कधी होतो की जो 99%ची लोक जी काम करतात त्यापेक्षा तुम्ही काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे.
then and then you will stand in 1% among the society. And if I am not wrong, त्यांच्या कार्यप्रणालीबद्दल जसं मंत्री सरांनी त्यांचे ओळख परिचय करून देत असताना करोनामध्ये ज्यांना उत्कृष्ट काम केल्याबद्दलचं अवॉर्ड मिळालेला आहे, त्याच्यावरून मला असं वाटतं की नक्कीच त्या काळामध्ये त्यांनी 1% राहून एक चांगलं असं काम केलेलं असणार आहे, ज्यामुळे त्यांना तो अवॉर्ड मिळालेला आहे. आणि MRRDA सुद्धा ते खरोखरच 1% बनून आपल्या सर्वांना 1%च्या कॅटेगरीमध्ये कसं आणता येईल असा प्रयत्न करतील असं मला आशा आहे. 1-2 मीटिंग्स झाल्यात, त्यांनी 1-2 मीटिंग्स कंडक्ट केल्यात, आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. त्याच्यावरून माझी रीडिंग अशी आहे की ते काम करून घेत असताना नक्कीच त्याच्यामध्ये तुमच्याकडून काहीतरी क्वालिटी किंवा आपण असं म्हणूया की चांगला जो काही आपण काम करतो त्याच्यातूनही तुम्ही किती चांगलं आउटपुट देऊ शकाल. आणि तुमच्याकडून ते तुम्ही देणार नाही तर आम्ही ॲज अ चीफ इंजिनियर ते तुमच्याकडून ते आउटपुट काढून घेतील. यामध्ये नक्कीच त्यांना आपण सहकार्य करूया आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण MRRDAला पुन्हा चांगल्या, आपण आजही चांगल्या स्थितीत आहोत, याच्यापेक्षा अधिक चांगल्या स्थितीत त्या नक्कीच आपल्याला आणखी भविष्यातली वेगवेगळ्या चॅलेंजेसवर त्यांचं मार्गदर्शन आपल्याला नक्कीच लाभणार आहे. अशा या आदरणीय सपना कोळी मॅडमचं मी या MRRDAच्या परिवारामध्ये स्वागत करतो आणि मी मला दिलेल्या वेळेबद्दल संयोजकाचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण मातृ पितृ देवो भव ही जी संकल्पना आहे ती अतिशय उत्तमरित्या सांगितली. खरोखरच सरांकडून त्यांच्या प्रती असलेले मातृप्रेम हे आपणा सर्वांसाठी उत्तम उदाहरण आहे. आणि आज या सोहळ्यासाठी साहेबांचे पूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. यानंतर मी श्री विनोद भदाणे साहेब, अधीक्षक अभियंता छत्रपती संभाजीनगर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी त्यांना विनंती करते. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय सचिव मान्य चिखलीकर सर, श्रीयुत माणिक साहेब, श्रीमती कुलकर्णी मॅडम, कोळी मॅडम आणि माझे सर्व श्रेष्ठ सहकारी. वेळ कमी आहे, थोड्या वेळातच शबी साहेबांनी सर्व वर्णन केल्यामुळे बाकी त्यांना बोलायचं वेळ आहे. माणे साहेबांचा मला जॉईनच केलं सर माणे साहेबांनी करून दिलं होतं. त्यावेळी सत्तांतर व्हायच्या आधी आम्ही जॉईन झालो होतो. सत्तांतर झाल्यानंतर कुलकर्णी मॅडम, माणे साहेब आम्हाला बरेच असे कठीण प्रसंग आले होते. म्हणजे त्यावेळी माझी बदली होईल, ईची बदली होईल, माणे साहेबांना काहीतरी त्रास होईल, अशा एका संघर्षातून आम्ही त्यावेळी गेलेलो होतो. एका म्हणजे थोडंसं काही कारण किरकोळ कारण असतो, एका कॉन्ट्रॅक्टरला फक्त ब्लॅकलिस्ट करायचं होतं आणि त्या ब्लॅकलिस्ट करण्याच्या कारणावरून आता मॅडम आणि आम्ही जो किस्सा चर्चा करत होतो त्या आठवला, आणि तो आठवला. तो अतिशय वाईट प्रकरणातून आम्ही तो म्हणजे तो कॉन्ट्रॅक्टर अजूनही ब्लॅकलिस्ट आहे, पण एका कोणाच्या तरी हक्कासाठी आम्हाला त्याला ब्लॅकलिस्ट करावं लागलं होतं आणि त्या प्रकरणामध्ये प्रचंड त्रासातून आम्हाला जावं लागलं होतं. पण माणे साहेबांनी सगळं त्यावेळी एकदम ठाम होते की आता आपण याच्यातून काहीतरी मार्ग काढायचा मार्ग काढला आम्ही. नंतर माणे साहेबांकडे तर त्यानंतर परिस्थिती पलटली होती. त्या रिजनमधल्या त्यातलेच जे नंतर टेंडर आले होते ते साहेबांनी मनाप्रमाणे त्यांचे जे सँक्शन आहे ॲडमिशन अप्रूव्हल ते पूर्ण अभ्यास करून दिले होते त्यानंतर. आणि कधीही काही न करता कितीही दबाव आला तरी पण साहेबांनी ते जे 4 टेंडर्स होते TWDचे ते पूर्ण अभ्यास करून आणि घाईघाईत न करता पूर्ण केले होते. म्हणजे माणे साहेबांनी त्यांची भूमिका पूर्णपणे त्या ठिकाणी वठवलेली होती. शफी साहेबांनी सांगितलं, बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण एक संतुलित नावाचा एक माणसाचा गुणधर्म असतो. संतुलित हा मानसिक पातळीवर तर नाही, मात्र एक वागण्यातून एक संतुलितपणा असतो. स्टीफन
स्टीफन जिलेट नावाचा एक अतिशय म्हणजे स्टारबक्सचा CIA होता, चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर होता. म्हणजे 48-49 वर्षाचा मुलगा आहे. तर त्याने असं म्हटलं होतं की तुमचं काम आणि तुमचं लाईफ या गोष्टी संतुलित असल्या पाहिजे. याच्यातलं काही संतुलन बिघडलं तर तुम्ही दुःखाकडे जातात. लाईफ म्हणजे इट्स नॉट लाईफ. लाईफ म्हणजे तुमचं घर, परिवार आणि तुमचं मित्र याच्यात तुम्ही किती इन्व्हॉल्व होतात, ह्या दोघांचं जे बॅलन्स आहे त्याचं संतुलन ते स्टीफनने सांगितलं होतं. आणि तेच माने साहेबांनी जरी वाचलं नसेल तर त्यांनी ते तत्वज्ञान त्यांनी तंतोतंत फॉलो केले. त्यांचे मित्र असतील. आम्हाला आठवतं की माने साहेब तर म्हणजे याहू म्हणून जोरात ओढायचे. तो साहेबांना माहिती आहे की कोणीतरी गाणं म्हणायला लागलं की साहेब जोरात याहू म्हणून, कोण गाणं म्हणायचं तुम्ही नाव नाही सांगा, पण साहेब जोरात ओढायचे याहू म्हणून मागून पडते. ही इज व्हेरी गुड म्युझिक आर्टिस्ट. मित्रांमध्ये इथं ते ही इज चीफ इंजिनियर, पण मित्रांमध्ये ही वॉज चीफ एंटरटेनर. खूप छान आहे. म्हणजे एंटरटेनर हे चांगल्या शब्दातून मी घेतोय की ते अतिशय छान मनमोकळेपणाने गाणे म्हणते. गाण्याबद्दल आपण सर्वांनाच माहिती आहे. बऱ्याच गोष्टी मला बोलायच्या होत्या, आता आठवतही नाही. भाषेत लिहून आलं फक्त ऐनवेळी आणि वेळ पण कमी असल्यामुळे, पण मजा आली पाहिजे. म्हणजे मी कौतुक नाही करत पण मला आदर आहे. म्हणजे रतनजी टाटा असं म्हटलं होते की एखादा जर माणूस आहे तर तो निर्दयीपणे जर यश मिळत असेल, निर्दयीपणे म्हणजे काय, रात्री पहाटे काम करणं, याला वरिष्ठांना, खात्यांना, यांना त्यांना त्रास देऊन देऊन जर यश मिळत असेल तर टाटा असं म्हटलं ते रतनजी टाटा की मी त्याचं कौतुक करेन. मी साहेबांच्या बाबतीत तेच म्हणतो. पण हे जे यश मिळालं साहेबांना, हे सर्वांना हाताशी धरून केलं तर ते साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे. कौतुकापेक्षा जास्त, कौतुक हा फक्त बोल एवढा शब्द आहे, पण आदर हा मनातून आलेला शब्द आहे. साहेब आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे आणि कौतुकापेक्षा हा मोठा शब्द आहे की तुम्हाला आदर आहे तुमच्याबद्दल. एक वेळ म्हणजे साहेबांकडे सेक्रेटरीचा पण चार्ज होता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. एडीबीचं काम असेल, सर्व सत्ताधाऱ्यांमध्ये माने साहेब, सगळीकडनं महाराष्ट्रात फोन. साहेब चिफली होते, सेक्रेटरी होते. सुरेश वाडकरने म्हटलेलं गाणं होतं म्हणजे रामतेरी गंगामाईमध्ये की इस जहां से आसमां तक मैं हूँ, दुसरा कोई नाही. फक्त माने साहेब होते त्यावेळी सगळीकडे माने. त्याची पहिली लाईन असेल की रास्ता असे कामात, म्हणजे रस्त्यापासून पार वरपर्यंत सगळीकडे फक्त माणूस आहे. फक्त चंद्रावरच प्लॅनिंग करायचं, बाकी ठेवलं होतं सगळीकडे प्लॅनिंग. म्हणजे TWDची कामं असतील, एडीबीची कामं असतील, एडीबीचं ते सर्व लोक असतील, फक्त माणूस आहे. कुठून आलं की माणूस आहे. म्हणजे असं समीकरण झालं होतं त्यावेळी की काय झालं की माणे साहेब खालून वरून सगळीकडनं सगळे माणे साहेब. अशा माणे साहेबांना मी पुढच्या शुभेच्छा देतो. त्यांची लेखी कोळी मॅडम कॅरी करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्यातली जी निखळ मैत्री आहे त्याचे दर्शन आम्हा सर्वांना घडले. यानंतर मी श्रीमती सोनाली चव्हाण मॅडम, अधीक्षक अभियंता नागपूर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. श्रीमती सोनाली चव्हाण मॅडम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चिखलीकर साहेब, आजचे सत्कारमूर्ती संभाजी माने साहेब आणि आपल्याला इथे लाभलेले 2 चीफ इंजिनियर सपना कोळी मॅडम आणि आपल्या SQC मॅडम कुलकर्णी मॅडम यांचे आज इथे मी अभिवादन करते. आज आपण इथे सगळे संभाजी माने सरांच्या निरोप समारंभाला आलो आहे. खरं तर आपण सगळेच इतके भाग्यशाली आहोत की आपल्याला इतकी चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली की आपण सरांच्या अंडरमध्ये काम केलेलं आहे. सरांनी आपल्याला एक मेंटर, एक गाईड आणि एक इन्स्पिरेशनल म्हणून आपल्यासमोर नेहमी ते आपल्यासाठी उभे राहिलेले आहेत. काही अडचणी आल्या, काही आल्या तरी साहेबांनी आपल्याला कधीही लेट डाऊन दिलं नाही आहे. कोणत्याही अडचणीवर त्यांच्याकडनं सोल्युशन हे प्रत्येक वेळेसच मिळालेलं आहे. कोणतीही अडचण घेऊन जर तुम्ही इव्हन पर्सनल जरी असेल तर साहेबांनी त्याच्यावर सोल्युशन्स काढून दिलेले आहेत. आपण सर्वजण ॲक्च्युली काम करताना आपलं कमिटमेंट असतं की आपल्याला सोशल किंवा आपल्या डिपार्टमेंटसाठी काम करायचं आहे. पण जेव्हा आपण काम करतो तेव्हा बऱ्याच अडचणी येतात. कधी कधी पॉलिटिकल असतात, कधी कधी आपल्या वर्तुळी प्रेशराईज असतात आणि आपल्याला जे चांगलं काम जरी करायचं असेल तर ते आपण करू शकत नाही.
पण असं जर एखादं काही काम असेल जे सोसायटीसाठी चांगलं असेल आणि ते आपल्याला करायचं आहे, पण अशा काही अडचणी असेल आणि सरांना सांगितलं की सर ही अशी अशी अडचण आहे, पण हे काम केलं तर यांना लोकांना फायदा होऊ शकतो, सरांचं नेहमी असायचं मग असं आहे ना, मग जा समोर, बिलकुल भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, जे करायचे कर, आपण वरती उत्तर देऊ, जे काही असेल ते बरोबरच होईल आणि चांगलं असेल तर आपण त्याला फाईट करूया. तर असं जर कोणी आपल्या मागे ॲज म्हणजे आपले वरचे अधिकारी जर आपल्याला असं जर सपोर्ट करत असेल तर नक्कीच आपणही त्या कामासाठी तेवढ्याच तत्परतेने आणि तेवढ्यासाठी ते काम मार्गी लावायचा प्रयत्न करतो. आणि मग कोणाचंही प्रेशर आलं तर मग ते सर सांभाळून घ्यायचे की ठीक आहे, मी सांगितलं आहे ते करतील व्यवस्थित. सरांनी आपण ॲक्च्युली PMJSमध्ये आपण नवीन प्रयोग केले. FDR आणि TWD हे दोन जे आहेत ते आपल्यासाठी सगळ्यांसाठीच नवीन होते, पण आमच्यासाठी पण नवीनच होतं. मी PWDमधनं जरी आलो तरी FDR आणि TWD हे कामं कधी केले नाही आहे, पण ते FDRची कामं आणि TWDची कामं आपल्या PMJSमध्ये कशी सक्सेसफुल होतील हे करण्यासाठी साहेबांनी जितकं मेहनत घेतली आहे, आपल्याला इतके ट्रेनिंग सेशन्स दिलेले आहेत. TWDचे एकूण एक छोट्या गोष्टीसाठी त्यांनी इतके ट्रेनिंग्स वेगवेगळ्या लोकांकडे अरेंज करून दिलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं आपण जे FDR आणि TWDमध्ये आता PMJSचे लोक एकदम एक्सपर्ट झाले. म्हणजे इव्हन PWDला जरी सांगायचं असेल ना तर ते म्हणतात की ठीक आहे, PMJSच्या लोकांना विचारा TWDचे कामं कशी करतात. आणि आपला JEE सुद्धा त्यांना सांगतो की असं नाही, आता असं करायचं आहे, आता तुम्हाला कटिंग अशी करायची आहे, तुम्हाला डेप्थ एवढी ठेवायची आहे, तुम्हाला काला सेट असा पाहिजे. म्हणजे इतके ते ट्रेनिंग सेशनमुळे साहेबांच्या त्या ट्रेनिंग सेशन्समुळे सगळ्यांना इतकं ते डोक्यामध्ये फिट झालं आहे की आपण आता TWD म्हटलं आणि FDR म्हटलं की आपण बऱ्यापैकी सगळीच कामं चांगल्याने करू अशी शाश्वती आहे. सरांना म्हणजे सांगण्यासारखं खूप आहे सरांसाठी इतके, पण आता वेळ नाही आहे आणि सगळ्यांना पण ऑलरेडी उशीर झाला आहे, सगळ्यांना जायची घाई पण आहे. त्यामुळे शेवटी एकच हे सांगेन की सर तुमच्यासारख्या अधिकाऱ्याला निरोप देणे सोपी नाही आहे, पण तुम्हाला नवीन आव्हाने स्वीकारताना पाहणे ही प्रेरणा नाही आहे आमच्यासाठी. आम्हाला तुमची उपस्थिती चुकेल, पण आम्ही तुमच्यासाठी उत्सुक आहोत. नवीन शेवटी ही आपल्या ज्या नवीन चीफ इंजिनियर मॅडम आहेत त्यांना पण आम्ही आश्वासन देतो की जसं आम्ही सपोर्ट श्री साहेबांना केलं, माडे साहेबांना, तसंही सपोर्ट आम्ही आपल्याला पण करू आणि अशीच एकत्रित चांगले काम करू. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे उद्गार बोलून आपल्या सहकार्यांना साहेबांनी कशा पद्धतीने प्रोत्साहन दिले हे आपल्या मनोगतातून आम्हा सर्वांना कळाले. यानंतर मी संजय काटकर साहेब PISC प्रमुख महाराष्ट्र यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आज आपण तत्कालीन मुख्य अभियंता संभाजी माने यांना निरोप देण्यासाठी व नूतन मुख्य अभियंता सपना कोळी यांचं स्वागत करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश चिखलीकर साहेब आणि व्यासपीठातील ज्योती कुलकर्णी मॅडम आणि माझ्या सर्व सहकारी मित्रांनो, तसेच मानेसाहेबाच्या कुटुंबातील सर्व सदस्य इथं उपस्थित आहेत, त्यांचं पण मी या कार्यक्रमानिमित्त स्वागत करतो. वेळ खूप झालेला आहे. मानेसाहेबांचा माझा परिचय 95 पासून आहे. 30 वर्षाच्या कालावधीतल्या सर्व गोष्टी सांगणं शक्य नाही. एक दिलदार माणूस म्हणून मी पाहिलेला आहे आणि कुठल्याही कामाचं टेन्शन न घेता कसं काम करून घ्यायचं, कसं काम करायचं हे त्यांच्याकडनं आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. एकच अनुभव सांगतो, कारण प्रत्येक वेळेस आम्ही लेक्चरशिपपासून एकत्रित आहोत. मी त्यांच्या कुटुंबातला सदस्यच आहे असं मी पहिल्यापासून समजतो. ते मला समजतात, त्याची काय हे नाही, परंतु सहकार्याकडून कसं काम करून घ्यायचं त्यांच्याकडून शिकायचं.
साईड पोस्टला असेल तरी त्याच्याकडनं कसं काम करून घ्यायचं हे त्यांच्याकडनं अनुभवलेलं आहे. माझं प्रमोशन झाल्यानंतर मी साताऱ्याला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून गेलो होतो. त्यावेळेस मार्ग प्रकल्प विभागाला गेलो होतो. मार्ग प्रकल्प विभागात सुद्धा त्यांनी मला सातत्यानं बिझी ठेवलं. हे त्यांची हातोटीच आहे, काम कसं करून घ्यायचं. तसेच दुसरा एक प्रसंग सांगतो, जे आता कोळी मॅडमने कोविड काळात जे काम केलं त्या पद्धतीनंच ज्यावेळेस ते अधीक्षक अभियंता म्हणून कोल्हापूरला कार्यरत होते त्यावेळेस कोविड काळात आपल्या सहकार्याकडून कसं काम करून घ्यायचं. कारण कोरोना असा होता की स्वतःचे नातेवाईक सुद्धा जवळ जात नव्हते, परंतु आपल्या सर्व संघाला एकत्रित येऊन त्यांना विश्वास निर्माण करून घेऊन काम कसं करून घेतलं त्याचा उत्तम उदाहरण त्यांच्याकडे पाहायला पाहिजे की जे लिडरशिप आहे त्याचं साक्षीदार इथं धनंजय भोसले आहे. तो हेडक्वार्टर तिथं कोल्हापूरला डेप्युटी इंजिनियर होता आणि त्यांनी स्वतः सुद्धा त्यावेळेस काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. सर्वांना दिलासा देणे संकटाच्या काळी आत्ताच सांगितलं भिऊ नकोस तू माझ्या पाठीशी आहे, त्याचं प्रत्येक त्यांनी त्यांच्या कृतीतून आणलेलं आहे. आणि त्यामुळं मला नेहमीच त्यांचा अभिमान राहणार आहे, इथून पुढेही राहील. आदरणीय चिखलीकर साहेब आणि माने साहेब यांच्यामुळंच आज मी या ठिकाणी PIC लीडर म्हणून उपलब्ध आहे. त्यांनी मला जी त्या कामाची संधी दिली त्या संधीचं सोनं आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी करेल ही अशी या ठिकाणी ग्वाही देतो. तसेच कोळी मॅडमना सुद्धा कसल्याही प्रकारची ADB बाबत किंवा इतर याच्याबाबत सुद्धा अडचण येऊ देणार नाही याची पण ग्वाही देतो. आणि माने साहेबांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देतो आणि लवकरच पदोन्नती होऊन त्यांनी सचिव व्हावं अशी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर मी श्रीमती मैथिली झांजुर्णे मॅडम अधीक्षक अभियंता पुणे यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय चिखलीकर सर, सत्कारमंत्री माने सर, कोळी मॅडम, SPC कुलकर्णी मॅडम, उपस्थित सर्व अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपस्थित सर्वजण. माने साहेबांसोबत काम करतानाचे माझे अनुभव मी थोडक्यात शेअर करेन. माने साहेब म्हणजे एकदम अभ्यासू आणि हुशार व्यक्तिमत्व. प्रत्येक गोष्टीचा त्यांचा डीप स्टडी असतो आणि सरांमुळेच आम्हाला पण वाचनाची आणि अभ्यासाची सवय लागली. TWT आणि FDRची कामं करताना सरांनी सगळ्यांसाठी भरपूर ट्रेनिंग वर्कशॉप्स ऑर्गनाईज केले. त्याच्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडली आणि व्यवस्थितरित्या कामं होत आहेत साईटवरती. सर म्हणजे एकदम बॅलन्स्ड आणि डिसिप्लिन्ड व्यक्तिमत्व आहे. सरांचं डेडिकेशन तेव्हा बघितलं जेव्हा आपले TWTचे टेक्निकल सँक्शन्स आपण करत होतो त्यावेळेस प्रत्येक एक DPR सर स्वतः रात्री उशिरापर्यंत बसून स्वतः चेक करत होते. मी कुठल्याही चीफ इंजिनियरला एवढ्या डिटेलमध्ये DPR चेक करताना कधी बघितलं नव्हतं याच्या आधी. परत सर असताना एकदम साईटवरती पण सर प्रॅक्टिकल सोल्युशन्स द्यायचे नेहमीच. सर असताना एकदम बेस्ट वर्क एन्व्हायरमेंट होतं. सर कधी स्वतःला टेन्शन घ्यायचे नाही जास्त, त्यांना पॅनिक होताना मी कधीच बघितलं नाही आणि खालच्या लोकांना पण जास्त टेन्शन द्यायचे नाही. बऱ्याचशा गोष्टी ते त्यांच्या लेवललाच हँडल करत होते आणि तरीही कामं सगळी त्यांना कुठे लक्ष द्यायचं हे बरोबर माहीत होतं. त्याच्यामुळे सर्व कामं वेळेत पूर्ण झाली. अजून सरांकडनं शिकण्यासारखी एक गोष्ट म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स. सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या आयुष्यामध्ये वर्क लाईफ बॅलन्स खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केला आहे आणि त्यांच्यासोबतच्या सर्व स्टाफला पण सर मोटिवेट करतात की तुम्ही ते फॉलो करा. कारण आपल्याला एका विषयात टॉप करून दुसऱ्या विषयात फेल झालं तर ते परवडणारं नाही आहे. सगळ्याच विषयात आपल्याला पास व्हायचं आहे. सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ॲट द सेम टाईम आय वेलकम कोळी मॅडम. कोळी मॅडम एक अभिमानाची गोष्ट आहे की PMJSY मध्ये पहिल्या महिला मुख्य अभियंता म्हणून कोळी मॅडमची नियुक्ती झाली आणि कोळी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली PMJSY अजून प्रगती करेल अशी मी अपेक्षा करते. थँक्यू.
यानंतर मी श्रीमती ज्योती कुलकर्णी मॅडम, मुख्य अभियंता व राज्य गुणवत्ता समन्वयक, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय सचिव महोदय चिखलीकर साहेब, आजचे सत्कारमूर्ती ज्यांना आपण समारंभपूर्वक निरोप देतोय असे संभाजी माने साहेब आणि नवीन येणाऱ्या माझी अभिनेत्री सपना कोळी मॅडम आणि उपस्थित सर्व SC आणि तुम्ही सर्व साहेबांचं, माने सरांचं अधिक म्हणजे कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने सर्वांनी सांगितलं आहे आणि सर्वांनी अनुभवलं पण आहे, त्यामुळे त्यात मी फार काही वेगळं सांगणार नाही. पण सरांबद्दल सांगायचं तर मला वाटतं ते आणि मी गेले 25 वर्ष अतिशय चांगले मित्र आहोत आणि हा अँगलच माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनवण्यामध्ये गारव्यासारखा. आणि खरंच म्हणजे मार्च 2000 मध्ये MPSC मधनं सिलेक्ट होऊन आम्ही जॉईन झालो आणि आमचे मैत्रीचे संबंध आमच्या बॅचमध्येच, म्हणजे मानेसाहेब आणि मीच असं नाही, आमची पूर्ण बॅचच अतिशय मैत्रीचे संबंध आमचे फुलत गेले. आणि त्या ह्याच्यामधनं कधी कधी एक आपण जेव्हा भेटतो तेव्हा आम्ही असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होतो सर्वजण आणि एक छान मैत्री झाली. पण ट्रेनिंग सुरू असताना जेव्हा फील्डवर गेलो, माझं ट्रेनिंग फील्डचं अमरावतीला चालू होतं, साहेबांचं सोलापूरला चालू होतं आणि सोलापूरला मी काहीतरी कामासाठी बार्शीला गेली. मला माहीत नाही आता कोणाला आठवतं हे, पण मला अतिशय चांगलं आठवतं कारण बार्शीला एक आमच्या रिलेटिव्हकडे गेले आणि त्यावेळेला लँडलाईन म्हटलं चला सोलापूरला यांना फोन करूया म्हणून लँडलाईनवर फोन केला. तर साहेब सुट्टी असल्यामुळे कुठेतरी फिरत होते आणि आईंनी फोन घेतला अक्कांनी आणि त्यावेळेला मी त्यांना म्हणले ठीक आहे, ते नाही आता नंबर लिहून घ्या, इथला लँडलाईन नंबर देते, त्यांना फोन करायला सांगा. आणि त्यांनी मला सांगितलं लिहायला येत नाही हो मला, थांबा बाबासनी बोलवते. मला त्या क्षणी मी खरं सांगते, मला पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की सगळेजण MPSCतनं आलो, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झालो होतो त्यावेळेला आणि आता चीफ इंजिनियरपर्यंतची मजल मारली आणि लवकरच ते सचिव पण होते. पण हे ध्येय गाठत असताना प्रवासाची सुरुवात कुठे केली होती हे जर बघितलं तर ते ध्येय खरंच खूप मोठं वाटतं. त्यावेळेला त्या दिवशी मी जे ऐकलं, मी ज्या वातावरणातून आली होती आणि त्यांच्या आईचं जेव्हा ऐकलं, मला त्यावेळेला तो आदर जो दुणावला त्यांच्याबद्दलचा तो अजूनही निश्चितच आहे. कारण त्यांनी ज्या ठिकाणी प्रवासाची सुरुवात केली त्या पार्श्वभूमीवर गाठलेलं ध्येय खरंच खूप मोठं आहे. आणि आम्ही ट्रेनिंग करत असताना त्यांनी मला वाटतं मानेसाहेब, मी आणि धनंजय चामलवार ते पण होते कधीतरी याच्यामध्ये, आम्ही योगा, मला वाटतं आम्ही तिघं असं होतो की मेटामध्ये 100% अटेंडन्सनी आम्ही योगा केलं होतं. आणि ओव्हर द पिरियड माझा तो प्रकार ऑलमोस्ट बंद झाला, पण मानेसाहेबांनी ते पॅशन अतिशय पॅशनेटली ते फिटनेसला महत्त्व देतात आणि ते आपल्याला दिसून येतं. त्यानंतर त्यांचं गाणं मार्च 2000 पासून मी त्यांचं गाणं ऐकते आहे. म्हणजे त्या गाण्यामध्ये झालेल्या सुधारणा आणि त्यांनी अचीव केलेलं परफेक्शन, आय डोंट थिंक माझ्या इतका कोणी ते ॲप्रिशिएट करू शकत असेल. कारण त्यावेळेला बिना कराओकेचं गाणं ऐकण्यापासून ते आज कराओकेमध्ये त्यांनी मिळवलेली मास्टरीपर्यंत म्हणजे ते निश्चितच कौतुकास्पद आहे. आणि फक्त मी त्यांना गमतीने सांगत असते की कधीतरी बाहेर अचानक कुठेही जीवा शिवाची बैल जोडा ऐकलं की माझ्या डोळ्यासमोर ते डेनिम जॅकेट मधले नागेसाहेब येतात मस्त गाणं. मला टीव्हीवरचं दृश्य दिसतच नाही. त्यामुळे त्यांना मी टार्गेट दिले की आता इथून पुढे थोडे नवीन नवीन वेगवेगळे गाणे पण आपल्याला तयार करायचे आणि थोडे नवीन कलाकार पण त्यांनी ऐकावे आणि त्याच्यामधनं आणखी नवीन पुढच्या मैफिलींसाठी हे करावं. त्यानंतर खरं सांगायचं तर सुरुवात जरी सगळ्यांनी असिस्टंट
अब सौंप दिया इस जीवन का पतवार तुम्हारे हातों में, असं मी शासनाला सांगितलं आणि शासन दिल तिथे तिथे नोकरी करत गेली. परंतु त्याच लेवलला सुरू करून मला चीफ इंजिनियर नागपूर व्हायचं म्हणून शासनाला चीफ इंजिनियर नागपूरची ऑर्डर काढायला लावण्यापर्यंतची त्यांनी वाटचाल केलेली आहे. ते खरंच अत्यंत कौतुकास्पद आहे. त्याशिवाय माझा जसं मी म्हटलं की मी शासनापासून म्हणजे विशेषतः माझा मॅक्झिमम हे जे आहे ते PWDच्या बाहेरच झाली आहे नोकरी. परंतु जो काय PWDशी माझा संबंध आला किंवा PWDचे रेस्ट हाऊस असू दे किंवा PWDचं काही हे, मला वाटतं मानेसाहेब जिथे जिथे गेले म्हणजे अगदी त्यांची पहिली पोस्टिंग लोणावळ्याला आम्ही सहकुटुंब त्यांच्याकडे गेलो. तिथपासून मध्ये सोलापूर असू दे, मधला एक थोडा 8-10 वर्षांचा पिरियड मे बी मी पण औरंगाबादला होते, काही हे होतं, या सगळ्याच्यात थोडा कॉन्टॅक्ट आमचा कमी झाला. पण इथे येऊन पुन्हा ते संबंध आमचे अतिशय दृढ झाले आणि त्यामुळेच आता चीफ इंजिनियर म्हणून चीफ इंजिनियरच्या बंगल्याचा जो एक PWDचा मला अनुभव घ्यायचा आहे, त्यासाठी मी लवकरच लुक फॉरवर्ड करते की नागपूरला जाऊन तो पण आपला एक इच्छा पूर्ण होणार आहे आणि PWDमध्ये नोकरी मिळाल्याचं एक सार्थक त्या निमित्ताने होईल. तर अशा पद्धतीने सरांचा कुटुंब वात्सलता, अक्कांचं श्रावण बाळ आहे ते, हे तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आजच्या जमान्यामध्ये. त्यानंतर सगळ्या संपूर्ण फक्त अंबादास दादा किंवा तानाजी किंवा असे नाही तर सगळ्या एक्सटेंडेड फॅमिलीसाठीचा त्यांचा स्नेह मी वेळोवेळी बघितलेला आहे. कुटुंबामध्ये कोणालाही काहीही जरासं झालं खुट्टं की त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे बदलतात ते मी अनुभवलेलं आहे. आणि हे सगळं आपल्याला बरेचदा काय असतं की पडद्या पुढचे सीन आपण बघत असतो, पण मागे कित्येक घडामोडी होत असतात. जसं मगाशी भलाने साहेबांनी सांगितलं की आपण काय काय प्रेशरला सामोरे जात असतो आणि काय काय घटना घडत असतात. तर अशा सगळ्या याच्यामध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये मी एक हक्काची व्यक्ती बरेचदा असायची की असं कुठलंही काही बिनसलं आणि काहीतरी हे झालं की त्यांचा मला बोलण्यावरचं यायचं की आहेस का खाली, थांब येतो चहा प्यायला. आणि मग ते त्यांचे एक गप्पा मारून आम्हाला एक शेअर करायचे आणि त्यांना पुन्हा ताजतवाने होता यायचं. तर हा एक आमचा हक्काचा मैत्रीचा भाग प्रत्येक वेळेला होता. आणि जसं सगळेजण म्हणले खरंच आनंदिक आहे त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं. आणि आम्ही मैत्रीपूर्व म्हणजे इथे PMGSYमध्ये इतका कामाचा ओघ आहे चीफ इंजिनियरला की SQCचा दायरा त्या मनाने फारच सीमित आहे आणि बरेचदा तो आयसोलेशनमध्ये वर्क होतं. पण तेव्हा सरांचे आणि माझे मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे मला वाटतं त्यांनी वारंवार मला प्रत्येक वेळेला मी SQC मॅडमला बोलवा म्हणून बऱ्याचदा माझी उपस्थिती आपल्या सगळ्या याच्यामध्ये कायम त्यांनी सामावून घेतलं. आणि या सगळ्या बॅकग्राऊंडवर आता सपना कोळी मॅडम पण अगेन आम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून सोबत 1-2-3 महिने मला वाटतं डिझाईन्समध्ये काम केलं होतं. त्यानंतर त्यांची बदली झाली. नंतर मधल्या पिरियडमध्ये पण कुठल्या ना कुठल्या निमित्ताने अधूनमधून भेटीगाठी होत असायच्या. तर सपनाचं पण मी स्वागत करते या कोळी मॅडमचं इथे चीफ इंजिनियर म्हणून त्यांना जे पोस्टिंग मिळालेलं आहे त्याचं त्या निश्चितच सार्थक करतील. खऱ्या अर्थाने महिला राज आहे आता दोन्ही चीफ इंजिनियर मी आणि बऱ्याच SC मॅडम आपल्याकडे आहेत ज्या अधीक्षक अभियंता PMGSYमध्ये आणि अतिशय उत्कृष्ट काम सर्वजणी करत आहेत. तर त्याच धर्तीवर कोळी मॅडम पण पुढे तो हे चालवतील असं मी विश्वास व्यक्त करते. आणि माने साहेबांच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि लवकरच सचिव होण्यासाठी मुख्य म्हणजे शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपली निखळ मैत्री, साहेबांचा प्रवास व त्यांनी काढलेले ध्येय हे किती मोलाचे आहे हे आपल्याला आपल्या मनोगतातून आम्हा सर्वांना उत्तमरित्या सांगितले. आणि मला असं वाटतं इथं बसलेल्या सगळ्यांनी जेव्हा केव्हा जीवा शिवाची बैल जोड हे गाणं ऐकून आता नक्कीच आमच्या सगळ्यांच्या समोर संभाजी माने साहेब नक्कीच येतील. आणि आपली जी हक्काची जी मैत्री आहे ती चिरंतर अशीच राहो अशी मी
ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि यानंतर आपल्या MRRDA मध्ये नव्याने रुजू झालेल्या मुख्य अभियंता श्रीमती सपना कोळी मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सतीश चिखलीकर सर, आजचे सत्कारमूर्ती श्री संभाजी मानेजी आणि माझी मैत्रीण होती आणि उपस्थित असलेले सर्व अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि माझे सर्व स्टाफ. मी आज प्रमोशन घेऊन PMJSYला रुजू झालेले आणि प्रमोशन झाल्यानंतर पहिल्यांदाच एंटायर महाराष्ट्र रिजनचा रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती आलेला आहे आणि इट इज नॉट पॉसिबल जस्ट बाय वन पर्सन, इट इज अ टीम वर्क. सो जसं तुम्ही माने सरांना कॉपरेशन दिलात, जसं तुम्ही त्यांना सहकार्य केलात, तसंच मला अपेक्षा आहे की तुम्ही सुद्धा तसंच माझ्याशी सहकार्य करतील कामामध्ये. आणि इट इज अ टीम वर्क. विदाउट टीम वर्क वी विल नॉट सक्सीड. अँड वेन युअर इंटेन्शन्स आर प्युअर अँड जेन्युइन, आय एम ऑलवेज रेडी टू सपोर्ट यू. एवढंच मला सांगायचं आहे. जर तुम्ही फील्डवर, मला माहिती आहे अनेक अडचणी असतात, साईटवरचे विषय वेगळेच असतात, PIU लेवलचे विषय खूप असतात. देर आर लॉट ऑफ प्रॉब्लेम्स ॲट फील्ड. पण तुमचा इंटरेस्ट आणि जेन्युनिटी किती आहे त्याच्यावरती तुम्ही काम कसं करता, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो इफ युअर इंटेन्शन्स आर व्हेरी क्लिअर, आय एम देअर ऑलवेज टू सपोर्ट यू. संभाजी माने सरांना मी बेस्ट विशेष देते त्यांच्या पुढच्या कारकिर्दीत. आता ऑलरेडी ते श्री नागपूर पण आहेत, लवकरच त्यांची प्रमोशन व्हावं आणि सेक्रेटरी व्हावं. आणि जसं ज्योतीनी माने सरांना एक फ्रेंड लेवलने स्ट्रीट करून एक चांगलं वातावरण ठेवलं, एक हाफ ऑफ द टाईम आपण आपला टाईम वी स्पेंड इन आवर ऑफिस of our life or of our 24 hours. So the environment is good. Automatically our performance is also good. So let us work as a team and let us enhance our performance. आणि चिखलीकर सरांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळावी हीच अपेक्षा करते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. PMJSY मध्ये आपणासोबतही सर्व अधिकारी व कर्मचारी उत्तमरित्या कामं करतील अशी मी सर्वांच्या वतीने ग्वाही देते. यानंतर ज्यांच्यासाठी आजचा हा सोहळा आपण आयोजित केलेला आहे असे आपल्या आजच्या सोहळ्याचे उत्सव मूर्ती माननीय संभाजी माने साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आपल्या अभियंत्याचे आदर्श आणि दैवत भारतरत्न सर मोक्षगुरु विश्वेश्वरय्या यांना वंदन करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे आणि आपल्या सगळ्यांचे सचिव तथा ज्येष्ठ बंधू म्हणूया त्यांना आपण, आदरणीय चिखलीकर सर, आत्ताच माझं खूप कौतुक जिने केलं की माझी गेल्या 25 वर्षापासूनची मैत्रीण ज्योती आपल्या विभागात नव्याने एक पहिल्यांदा महिला मुख्य अभियंता म्हणून ज्यांनी नुकतंच कार्यभार घेतले अशा सपना कोळी मॅडम, माझे सहकारी सर्व अधीक्षक अभियंता मैथिली मॅडम, सोनाली मॅडम, अलकनंदा मॅडम, बदानी साहेब, विशाल, सर्व कार्यकारी अभियंता, माझी मातोश्री की माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ती माझ्या सोबत आणि समोर असते, माझ्या कुटुंबातले माझे 2 बंधू,
सर्व उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, बंधू आणि भगिनी, खरं तर जाणाऱ्या माणसांनी, निरोप घेणाऱ्या माणसांनी फार बोलू नये, परंतु तुमचं नेहमीच दुर्दैव असतं. माझ्या बाबतीत मी प्राध्यापक होतो, त्यामुळं मला एकदा उभारलं की आज मी 40 मिनिट घेणार नाही, परंतु थोडं बोलल्याशिवाय राहत नाही. 4 वर्षापूर्वी 2021ला 1 सप्टेंबरला मी या पदाचा कार्यभार घेतला होता आणि त्यावेळेस सुद्धा खरं म्हणजे हे पद म्हणजे सगळ्यात वाटून झालेलं, कारण माझ्यासाठी बरेच जणांचं प्रमोशन राहिलेलं होतं. त्यामुळे प्रत्येकाने सगळे आपापल्या ठिकाणी सोयीच्या ठिकाणी वाटून घेतलं होतं आणि हे पद शेवटचं माझ्यासाठी शेवटचं पद होतं आणि ते मला मिळालं. परंतु मला जे माझ्या आईवडिलांनी संस्कार दिलेत, त्या संस्काराचा भाग म्हणून आपल्याला कुठलंही पद असो, कुठल्याही जागेवर असो, त्या पदापेक्षा, त्या खुर्चीपेक्षा त्या पदाला मोठं करणं, तिथे जाऊन काम करणं, आपलं जेवढं शक्य आहे तेवढं ते ऑर्गनायझेशन मोठं करणं हे माझ्या संस्कृतीमध्ये आहे आणि ते मी नेहमीच ज्या त्या ठिकाणी करतो. तर काटकर साहेबांनी एक सांगायचं राहून गेलं त्यांच्याकडून, त्याच्या जेवढं मी इथं काम केलं PWDमध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आम्ही त्या आणि मी पहिल्यांदा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धुळ्यासारख्या ठिकाणी लेक्चर म्हणून जॉईन झालो. त्या ठिकाणी आम्ही काम केलं. म्हणजे शनिवार रविवारसुद्धा आम्ही एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचो आणि मुलांच्या व्हिजिट्स वगैरे ठेवायचो. तर आपलं समाजासाठी जे देणं आहे ते देणं देण्यासाठी फक्त पदच असावं असं नाही. आपण कुठल्याही पदावर असलो तरी आपण समाजासाठी जे काय आपल्याला करायचं आहे ते मी करत असतो. तुम्ही सगळ्यांनी माझं फार कौतुक केलं, परंतु मित्रांनो मी एक त्याच्यासाठी माध्यम होतो. मी तुमच्याकडनं करून घेतलं. MRRDA ही संस्था आहे, ही संघटना आहे, ही एकीचं बळ आहे आणि आपण जे काय मागच्या 4 वर्षामध्ये काम केलं हे केवळ आमच्या कनिष्ठ अभियंता, डेप्युटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, माझे SC, माझे सचिव आणि आपल्या भोवताली जे क्लर्क्स, जे इतर लोक काम, माझा इव्हन ड्रायव्हरसुद्धा, यांच्या सगळ्याच्या मेहनतीमुळं हे सगळं आपण करू शकलो. त्यामुळं मी एक फक्त नाममात्र आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने हे सगळं झालेलं आहे. एकटा माणूस चालतो तेव्हा तो फक्त पाऊल खुणा ठेवतो. एकटा माणूस चालतो तेव्हा तो फक्त पाऊल खुणा ठेवतो, पण संघाने चाललेला प्रवास हा इतिहास घडवतो. आज जर जे काय आपण चांगलं काम केलं असेल तर ते केवळ आणि केवळ तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं, तुमच्या सगळ्यांच्या कष्टाने झालेलं आहे असं मी म्हणतो. या प्रवासामध्ये आपल्याला 2 IAS ऑफिसर मिळाले. एक सुरुवातीला आता जे CS आहेत राजेश कुमार साहेब आणि आता आपले जे प्रधान सचिव आहेत डवले साहेब, या दोघांचा आपल्या ऑर्गनायझेशनला प्रचंड साथ मिळाली. कधीही या दोघांनी मिनिस्टरनी जर काय वेगळा नियम आहे सांगितलं किंवा इतर कुठल्या पुढाऱ्यांनी सांगितलं ते त्यांनी कधीच ऐकलं नाही. त्यांनी आपल्याला नेहमीच साथ दिली. त्याच्यानंतर आपल्या या संस्थेला सगळ्यात चांगलं मार्गदर्शन आपण एका व्यक्तीचं विसरू शकत नाही, ते म्हटलं की आदरणीय टोबे साहेब. बरोबर आहे ना? टोबे साहेबांचा 1.5 वर्ष मला मिळालं, परंतु ते अगदीच संत होते आणि त्यांचा आपल्याला हक्काचा व्यक्ती बांधकाम भवनमध्ये तो आपला होता आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळं आपल्याला बदाने साहेबांना एक गोष्ट सांगायची होती, पण त्यांनी का बोलले मला माहीत नाही. ते जेव्हा जॉईन व्हायला आले तेव्हा
सुदैवाने मी तुबे साहेबांसमोर बसलो होतो आणि ते जॉईन व्हायला आणि मग ते आपली जे काय NOCची पद्धत आहे साहेबांनी आम्ही ठरवलं कुठलं साहेब NOC तुम्ही NOC कधी द्यायचं द्या त्यांना जॉईन होऊ द्या म्हणलं. त्यावेळेस आम्ही अनेक अधिकाऱ्यांचे बरेचसे अधिकारी आहेत त्यांना मी सांगायचो तुम्ही जॉईन व्हा आमचं तिकडचं बघतो आणि तुम्हाला जे काय तुमच्या सुट्ट्या आहेत मधल्या ते बघू आपण काय करायचं आणि ॲडव्हान्समध्ये आम्ही सगळ्यांना जॉईन करून घेतलं होतं. त्याच्यानंतर मधला थोडा पाठ आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण असो प्रत्येक गोष्ट काय आपल्याला चांगलं मिळत नाही. परंतु त्याच्यानंतर आमचे खास मित्र म्हणून मनाला मी म्हणू शकतो जरी ते मला सिनियर असले ते माझे बंधू मित्र आहेत. आम्ही एकत्र 2004 पासून काम केले आपले सतीश चिखलीकर साहेबांना आणि त्यावेळेस सुद्धा मला आपल्या सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि मॅडम तुम्हाला विशेष सांगतो जोपर्यंत चिखलीकर साहेब खुर्चीवर आहे तोपर्यंत तुम्ही फक्त काम करा बाकीचं टेन्शन तुम्हाला काहीही येणार नाही. फक्त तुम्ही साहेबांना सांगितलं की साहेब मला असा ह्याच्यातून मंत्रालयातलं बांधकाम भवनमधून पाहिजे करून ते तुम्हाला लोकांना बोलवून ते करून तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवून फोन करतात हे तुम्ही ते सांगितलं होतं बरं काय मी करून पाठवलं आहे. आपल्या हक्काचे सर म्हणजे सतीश चिखलीकर साहेब ते मला मजेत कधी असं म्हणायचे आहे मी सेक्रेटरी आहे का तू सेक्रेटरी मला कधी कळत होती का की त्यांना मी हक्काने सगळं पाठवायचं व्हॉट्सअपवर पाठवायचं साहेब हे काम झालं पाहिजे होतं साहेब फक्त कामाच्या बाबतीत मी कधीही माझं वैयक्तिक काम त्यांना कधी सांगितलं नाही. तेव्हा वैयक्तिक काम सांगायचं असं मी जरूर सांगेन परंतु जे कामाचं आहे म्हणजे तुम्हाला फंड्स मिळण्यासंबंधीचं आहे काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल मिळण्यासंबंधीचं आहे किंवा जे काही निर्णय असतील ते निर्णय साहेबांच्या मागे एवढं लागायचो मी अगदी दिवसात 4-5 माझे फोन असायचे. तर केवळ माझा हक्क होता आणि ते काम ते त्याच स्पिरिटनं करणार होते म्हणून आपण त्यांना हक्काने सांगत होतो. आणि सगळ्यांना आता अनुभव आहे मॅडम तुम्हालाही अनुभव येईल आपलं हक्काचं स्थान बांधकाम भवनमध्ये एकमेव आहे सतीश चिखलीकर साहेब. त्यामुळं माझ्या या प्रवासामध्ये मला वाटते साहेबांनी मला वाटते 1 वर्ष 1 महिना झाला साहेब ऑगस्टमध्ये जॉईन झाले आणि आता 12-13 महिना चालू आहे. पण या प्रवासामध्ये साहेबांचा मला खूप म्हणजे मदत मिळाली. ज्या गोष्टी आम्ही सांगितले ते साहेबांनी अगदी बाबा जरी मी आपला ज्युनियर आहे परंतु तसं न घेता ते ऑर्गनायझेशनसाठी काम करायचं आहे म्हणून त्यांनीही पॉझिटिव्ह घेतलं. मॅडम आपल्या संस्थेमध्ये 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या जसं मैथिली मॅडमने सांगितलं की माने साहेबांना नक्की कुठं लक्ष द्यायचं तेवढं कळत होतं. तर मी काय फार लोड घेत नव्हतो पण माझ्या ऑफिसमध्ये टीम चांगली तयार केली. जसं की PM जयस्वाल म्हणलं की शफीकडे टाकून द्यायचं पण ते सांगितलं ना शफी इज गुगल ऑफ PM जयस्वाल. त्यामुळं काही जरी आलं तर जस्ट फॉरवर्ड टू शफी. ते शफीचा अर्धा 1 तासात ते प्रेझेंटेशन असो माहिती असो आपोआप आपल्याकडे येतं. अत्यंत कष्टाळू व्हेरी नॉलेजेबल पर्सन म्हणून शफी आहे त्याचं वर्णन केलंच पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात मुख्य अभियंता म्हणून माझ्या ऑफिसला काम जर कोणी केलं असेल तर प्रशांत पंडित अधीक्षक चीफ. सगळे टेंडरचे कामं सगळ्यांना अंगावर घेणं सगळं काम तो करायचा आणि मी आपलं संध्याकाळी अक्षरा घ्यायचो आज किती टेंडर झाले किती वर गेले काय प्रॉब्लेम सगळ्यात तो सॉल्व्ह करायचा. त्यामुळं माझ्या यशाचं म्हणजे या ऑर्गनायझेशनमधल्या यशाचं चांगलं श्रेय हे प्रशांत पंडितला जातं. त्याच्यानंतर आमच्या CA ऑफिसमध्ये जे काही कनिष्ठ अभियंता आहेत जरी ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतील किंवा आउटसोर्सिंगचे असतील अत्यंत चांगले हुशार इंजिनियर आहेत. या माध्यमातून सर मी तुम्हाला विनंती करतो मला माहिती आहे तुमची अडचण आहे परंतु या मुलाबद्दल आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे कारण 2000 पासून ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आपल्याकडे आहेत. त्यांना 20-22 वर्ष झाले आणि ते अजून 22,000 18,000 19,000 पगार घेत आहेत. ते आपल्यासाठी घुसणावं नाही आपण एवढे कोट्यवधी पैसे खर्च करतोय तर त्यांच्यासाठी काहीतरी पॉझिटिव्ह विचार करून त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने तुम्ही विचार कराल आणि फक्त तुम्हीच विचार कराल म्हणून हे त्यांच्या वतीने मी तुमच्यासमोर मांडतो. तर आपले
आपल्याकडे 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर DPR प्रिपरेशन, दुसरं त्याचं ऑनलाईन मॉनिटरिंग एक्झिक्युशनच्या वेळेस, तिसरं क्वालिटी कंट्रोल. दिमागात कुणाचाही फोन आला आमदाराचा वगैरे तर मी अगदी बिनधास्तपणे सांगायचो की आमच्या कामामध्ये त्रुटी नाहीत, आणि जर झाल्या असेल तर आमच्या SQC मॅडम ह्या सक्षम आहेत. आणि खरंच मागच्या 4 वर्षामध्ये जे क्वालिटी कंट्रोलचं काम त्यांनी काम केलेलं आहे याच्यापूर्वी कुठल्याही SQCने केलं नसेल. त्यामुळे त्यांचं मी इथे कौतुक करतो, मैत्री म्हणून नाही, परंतु हे अनुभव आहे. कुठल्याही एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची किंवा कुठल्याही पॉलिटिकल लोकांची त्यांच्यासमोर जाऊन हे असं करा तसं करा म्हणायचे धाडस नव्हते. बरेच एक्झिक्युटिव्ह इंजिनियर घेऊन माझ्याकडे बसायचे, साहेब जरा मॅडमला सांगावं फार किरकोळ आहे, पण मॅडम हो तेच सांगतो ना. बरेचसे एक्झिक्युटिव्ह घेऊन माझ्याकडे बसायचे, मित्र असल्यामुळं सर जरा मॅडमला सांगावं किरकोळ विषय आहे. मी म्हणलं बाबा बाकी सगळं सांग, त्या मॅडमला बोलायला मला काय सांगू नको, कारण ते मलाही जातं. तर खरोखरच तुमचं कौतुक करतो. स्टाफ कमी आहे, 2-3 स्टाफ आहे, आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं त्यांनी क्वालिटी कंट्रोल अत्यंत चांगलं तपासलं, आणि म्हणून आपल्या कामांचे कौतुक पूर्ण महाराष्ट्रभर होतं. तर या सगळ्या लोकांमुळं मला चांगलं काम करता आलं. आता माझी बदली झाल्यानंतर आता खरं म्हणजे मी तिथे स्थिर स्थावर झालो आहे आता, पण तुमचं सगळ्यांचं प्रेम बघून मला सुद्धा यावंसं वाटलं. मला आनंद झाला, कारण तुम्ही सगळे इथे उपस्थित राहून माझ्या कामाचं कौतुक केलं. माझ्या कामाचं कौतुक नसून ते तुमच्या कामाचं कौतुक आहे, आणि तुम्ही जे प्रेम दिला ते प्रेम, ती शिदोरी मी यापुढेही माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये एक तुमचं देणं म्हणून ठेवेन. शेवटी एक कविता म्हणतो आणि माझं भाषण संपवतो. निघतो आज या वाटेवरून नवा प्रवास घेऊन, निघतो आज या वाटेवरून नवा प्रवास घेऊन, साठवून ठेवीन आठवणी तुमच्या मनामध्ये, साठवून ठेवून आठवणी तुमच्या मनातून, कार्याचा आनंद मैत्रीची शिदोरी हीच माझ्यासाठी खरी दौलत बारी. माझा तुम्ही आज सत्कार केला, कौतुक केलं, याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो. नागपूर माझा बंगला हे तुमच्या सगळ्यांचं हक्काचं घर असेल. तुम्हाला नागपूरला सगळ्यांना यावंच लागणार आहे. तर पहिल्यांदा स्वागत करायला मी तुमचा असेल, मी तुमचा हक्काचा माणूस तिथं असेल. मला कधीही फोन करा. मॅडमना शुभेच्छा. तुम्हालाही काही लागलं, ADB असो, नीती आयोग काय असो लागलं दिल्लीचं, तर मी आहे. मला फोन करा, मेसेज करा, आणि तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा मी आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद साहेब. आपण आपल्या यशाची पावती आपल्या सहकारी अधिकारी कर्मचारी वर्गाला अर्पण केले व एक मुख्य अभियंता म्हणून कर्मचाऱ्यांकडून केवळ काम करून न घेता त्यांच्या अडचणींचाही आढावा घेतला. मी येथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीने आपल्याला एकच सांगू इच्छिते, तुम्ही अपक्ष होतात तरीही सदैव आमच्या पक्षात राहाल. तुम्ही अपक्ष होतात तरी सदैव आमच्या पक्षात राहाल. एक सच्चा माणूस म्हणून नेहमीच आमच्या लक्षात राहाल. एक सच्चा माणूस म्हणून नेहमीच आमच्या लक्षात राहाल. यानंतर मी आपल्या MRRDAचे सचिव माननीय सतीश चिखलीकर साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वप्रथम भारतरत्न सर विश्वेश्वरय्या प्रतिमेस अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संभाजी माने साहेबांच्या मातोश्री, त्यांचे कुटुंबीय, आजचे सत्कारमूर्ती मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नागपूर माने साहेब, दुसरे सत्कारमूर्ती ज्यांचं नुकतीच पदोन्नतीवर पदस्थापना झालेली आहे अशा स्वप्ना कोळी मॅडम,
माझ्या सहकारी ज्योती कुलकर्णी मॅडम, उपस्थित असलेले सर्व अधीक्षक अभियंते बदाने साहेब, जवंजाळ साहेब, माने मॅडम, मैथिली मॅडम आणि कोण राहिले, चव्हाण मॅडम तिकडे बसलेले, चव्हाण मॅडम, सर्व कार्यकारी अभियंते, उपअभियंते आणि माझ्या मित्रांनो, पहिल्यांदा मला असं विचारायचं आहे की तुम्हाला आवाज येतोय का? येतोय ना? कारण मी जेव्हा सुरुवातीचं हाफ सेशन आमचं असं झालं की मला मागं काही ऐकू येत नव्हतं. मला वाटतं व्यासपीठ प्रॉब्लेम व्यासपीठाचा फार मोठा आहे. सत्यशीला सांगितलं पण मी किंवा आवाज येत नाही, फार त्रोटक गोष्टी ऐकू यायच्या, कान देऊन ऐकावं लागायचं. बदाने साहेब काहीतरी रामकरी गंगामैली म्हणले एवढंच ऐकू आलं. चव्हाण मॅडम काहीतरी घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी एवढंच असं काहीतरी ऐकू आलं. आणि मला वाटतं मैथिली मॅडम काहीतरी टेन्शन घेत नाही, टेन्शन देत नाहीत. मला म्हणलं काय, आणि शफी तर 1% काय बोलतो मला कळत नाही का काय चाललं होतं शफी 1%? हा म्हणजे मला 1% काय विषय झाला. विनोदाचा भाग सोडला. माने साहेबांबद्दल सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. माने साहेबांचा माझा परिचय तसा आता आपले PICचे नवीन टीम लीडर त्यांचं असं आहे 25 वर्षाचा, आमचा 20 वर्षाचा असं, बरोबर आहे. ते धाराशिवला होते, मी त्यावेळेस लातूरला एक्झिक्युटिव्हर होतो आणि आमची एक चांगलं टीमवर्क होतं. कुलकर्णी मॅडम म्हणल्यासारखं एक अतरंगी बॅच त्यांची तिथं होती सगळी. अतिरथी, महारथी सगळे, हंडे, मानेसाहेब, अजून कोण होतं, शंपा, शेला, असे सगळे 1995ची बॅच तुमची 96चे अतिरथी, महारथी तिथं होते. आणि त्यांच्यामध्ये मी थोडा सिनियर असल्यामुळं सगळे आता आम्हाला मानून राहायचे, चला असा विषय होता. त्यांचा माझा संबंध खूप जुना आहे तसा. आणि बऱ्याच लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माने साहेबांचं सामाजिक भान कसं आहे, त्यांचं कौटुंबिक जाणीव कशी आहे, त्यांचं कार्यालयीन शैली कशी आहे, याबद्दल सगळ्या लोकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. पण मला एक त्यांच्याबद्दल नेहमी बघितलं की कविता आठवते. ते सुरेश भटांची कविता आहे, मला वाटतं कुलकर्णी मॅडमला माहीत असेल. रंगात रंगुनिया रंग माझा वेगळा, रंगात रंगुनिया रंग माझा वेगळा, गुंत्यात गुंतनिया पाय माझा मोकळा. म्हणजे सगळं सर्व्हिसही करायची, कौटुंबिक जबाबदारी निभवायची, हे सगळं गुंतून सुद्धा सगळं करणं अवघड असतं. आणि आपण मागं त्या ट्रेनिंगच्या वेळेस बघितलं, गाण्या म्हणण्यामध्ये सुद्धा ते पुढे असतात. एवढंच कशाला, मी औरंगाबादला आम्ही मला वाटतं संभाजीनगरला मोरे साहेबांचा सेंटअप होता, आपले विलास मोरेंचा. आणि आम्ही दोघं पुण्यावरून निघालो आणि माने साहेबांनी ते काढलं आपलं ते काय काराओके म्हणजे पुण्यावरनं संभाजीनगरला जाईल पण 5.5 तास. त्यांनी मलाही गाणी म्हणायला लावले, त्यांनी स्वतः म्हटले. आणि सेंड ऑफ झाल्यानंतर, निरोप समारंभ झाल्यानंतर परत येताना पण 5.5 तास गाणे म्हटले. म्हणजे एका सचिवाला 11 तास गाणे म्हणणारे एकमेव मुख्य अभियंता आहे. म्हणजे असा त्यांचा गुणधर्म, म्हणजे सगळ्यामध्ये मिसळलं पाहिजे माणसं आणि ते त्यांच्याकडून पाहून शिकतो माणूस. आणि सचिव म्हणल्यापेक्षा त्यांनी मगाशी उल्लेख केला माझा ज्येष्ठ बंधू म्हणून. खरंच आमचं संबंध तसेच आहेत, म्हणजे ज्येष्ठ बंधूसारखेच संबंध आहेत, भावासारखेच आहेत, मित्रासारखेच आहेत. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. आता मगाशी कोणीतरी उल्लेख केला की तेव्हा खट्टा मिठ्ठा असा उल्लेख मला वाटतं शफीने केला होता, बरोबर आहे शफी? माने साहेबांसह खट्टा मिठ्ठा आहे, म्हणजे जिथं पाहिजे तिथं तुमचं सहकारी भावना राहतात, जिथं पाहिजे तिथं कठोर होतात. आणि हे वरिष्ठांना व्हावं लागतं. आणि कठोर होणं म्हणजे त्या वरिष्ठांचा काही त्याचा वैयक्तिक असा विषय नसतो. माने मॅडम बरोबर आहे ना? माने मॅडमनी मला एकदा सांगितलं होतं की माने साहेब फारच गरम झाले म्हणून. म्हणजे कसं गरम होण्याचा उद्देश त्यांचा काम होण्याशी असतो. म्हणजे मुख्य अभियंत्याला कसं आहे, माझं काम झालं पाहिजे. मुख्य अभियंता म्हणजे अधीक्षक अभियंत्याला पण तसंच आहे, प्रसंगानुरूप त्यांना वागतात ते. आणि आपण वरिष्ठांकडे पाहून बऱ्याच गोष्टी शिकतो. ते काय करतात, खालचे लोक, आता माने साहेब इथं होते, माने साहेबांचं बघून तुम्ही शिकणार, तुमचं बघून तुमचे डेप्युटी शिकणार. ते काय करतात, ते कसं वागतात, कठोर का वागतात, हे माणसाला ते समजलं पाहिजे. एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. कठोर एक आचार्य असतात,
आचार्य म्हणजे ऋषीमुनींचे पूर्वी आश्रम होते, बरोबर आहे ना. ते आचार्य त्यांच्या सर्व शिष्यांसह, येतो ना आवाज माझा, सर्व शिष्यांसह पर्यटनाला निघतात. म्हणजे त्यांचे सगळं पट्टशिष्य, खालचे शिष्य, जसं आता मुख्य अभियंता आपण घेतो की मुख्य अभियंता साईटवर निघालेले आहे, त्यांच्यासोबत अधीक्षक अभियंते आहेत, कार्यकारी अभियंता, तसं आचार्य निघतात. आणि पर्यटन करता करता एका ओढ्याजवळ एक नाला असतो, पाणी असतं, सगळेजण थांबतात. आता ते म्हणते राहायची व्यवस्था काय करायची. मग राहायची व्यवस्था काय करायची, समोर एक त्यांना एक छोटंसं घर दिसतं आणि त्या घरामध्ये ते आचार्य आणि त्या शिष्याने घेऊन जातात. तिथे एक माणूस असतो, उदाहरणार्थ घराकडे उप अभियंता असतो किंवा जेही असतो, त्याला सांगतात की आम्हाला 2-3 दिवस राहायचं आहे आणि तू आमची व्यवस्था कर. तो माणूस त्या माणसाला विचारतात, तू काय करतो. तो म्हणतो माझी 5-7 एकर जमीन आहे, पण माझ्याकडे एक म्हैस आहे बाबा. म्हणतो त्या म्हैस काही 20-25 लिटर दूध देते आणि माझं त्याच्यावर चांगलं बघतं, माझं कुटुंब चालतं. आणि असा माणूस सांगतो, थोडंफार ते दुधावर त्याचं चाललेलं असतं. आणि 2-3 दिवस हे लागतात, राहतात. तो माणूस खूप चांगली व्यवस्था करतो, सगळे शिष्य खुश होतात. आचार्य 2-3 दिवस राहिल्यानंतर निघताना तो माणूस आणि त्याचे कुटुंब त्या आचार्याचे पाय पाडतात किंवा आम्हाला काहीतरी आशीर्वाद द्या. आता तुम्हाला काय अपेक्षा आहे, काय आशीर्वाद द्यायला पाहिजे त्याला. तुझं बरं हो असं काहीतरी आशीर्वाद. आता मुख्य अभियंता म्हणल्यानंतर उपअभियंता सांगितलं काहीतरी आशीर्वाद द्या, पण आचार्य त्याला आशीर्वाद काय देतात, ते आशीर्वाद काही देत नाही, ते नाराज दिसतात. म्हणजे शेतकऱ्याला समजत नाही, त्यांच्या खालच्या शिष्याला समजत नाही, नाराज काय तो. पण तरी ते शेवटी असं म्हणतात, तुझा आशीर्वाद एकच म्हणे की तुझी म्हैस या 2 दिवसात मरणार. आता शिष्य परेशान झाले की बाईची म्हैस मरणार आहे, एवढं कठोर शाप का दिला. पण आचार्याला विचारतात, असं तुम्ही असं का बोलले की त्यांनी एवढी सेवा केली, एवढं तुम्हाला जेवढं घातलं, पाणी दिलं. ते म्हणजे तुम्हाला वेळ आल्यावर समजेल. मग असंच कालांतरानं 12 वर्ष 15 वर्ष निघून जातात. ते आचार्य रिटायर होतात. त्यांचा पट्ट शिष्य जे असतात, एसी असतात, ते मुख्य अभियंता होतात. मग 12 वर्षानंतर हे लोक परत एकदा पर्यटनाला निघतात, तेव्हा ते आचार्य घरी निवृत्त झालेले असतात. 12 वर्षानंतर परत हीच टीम त्याच ठिकाणी येते आणि त्या ठिकाणी आल्यानंतर बघतात तर काय ते बोलतात, त्याला शिष्याला आठवतं की यावेळेस आपण इथे गेलो होतो. मग तो परत त्या घरी जातो. बघतो तर काय, बाहेर 4 व्हीलर गाडी आहे, घर बांधलेलं आहे, एका म्हशीवरती 10-20 म्हशी आहेत, सगळीकडे सुजलाम सुफलाम आहे. मग त्या पट्ट शिष्याला आश्चर्य वाटतं, असं कसं काय झालं. मग त्या घरात जातात, घरात शेतकऱ्याला विचारतात, बाबा 12-13 वर्षामध्ये असं काय फरक पडला तुझ्यामध्ये. ते म्हणते, महाराज म्हणजे तुम्हाला समजलंय, त्या आचार्याने मला शाप नव्हता दिला, मला आशीर्वाद दिला होता. माझी म्हैस त्या दिवशीच मेली, त्याच्यानंतर मला काही पर्याय नव्हता. मग मी काय केलं, 5 एकर जमीन केली, नदीचं पाणी इकडं आणलं, जमीन कसली आणि जमीन फुलली फोडल्यानंतर मला इतकं पीक यायला लागलं की मी आज श्रीमंत माणसामध्ये माझी गणना होते. म्हणजे आचार्याची दूरदृष्टी काय होती, त्यावेळेस आपल्याला तो कठोर वाटला, पण त्याची दूरदृष्टी अशी होती की यांनी ती जमीन करायला पाहिजे आणि या जमिनीतून त्याला उत्पन्न मिळणार आहे. म्हणून अशा प्रकारचा आशीर्वाद, ते त्याला शापरूपी आशीर्वाद असं म्हणू. म्हणजे वरिष्ठांचं कधी म्हणणं कठोर नसतं. आपल्याला असं वाटतं कठोर आहे म्हणून, पण ते कठोर कधी नसतं. त्यांचा काहीतरी उद्देश असतो. तुम्ही काम करावं, उपअभियंत्याने काम करावं, कार्यकारी अभियंत्याने करावं, असा उद्देश मानेसाहेबांचा असावा असं मला वाटतं. सगळ्याच लोकांनी सांगितलं की त्यांनी सहकार्य करून कसं काम करून घेतलं, त्यांनी त्यांची हातोटी चांगली आहे. आमचे तर कायम दररोज दिवसातून 3-4 फोन असायचे. मानेसाहेब मला सांगायचे, साहेब आता काय तुमचं हे पेंडिंग आहे, हे पेंडिंग आहे, हे. पण आमचं कोऑर्डिनेशन एवढं चांगलं होतं की आम्ही अतिशय चांगल्या रीतीनं ते काम केले. त्यांच्यासोबत काम करण्याचं मला पण, मी असं म्हणेल, मला संधी भेटली. पाहता पाहता 1 वर्ष निघून गेलं. आता ते नवीन ठिकाणी नवीन त्यांचं नवीन काम घेऊन गेलेले आहे, तिथं पण त्यांचं नाव तसंच राहील. त्यांनी MRRDA संस्थेला भरपूर 4 वर्षात दिलेलं आहे. आता कोळी मॅडमचं जबाबदारी फार मोठी आहे, कारण एक यशस्वी माणसानंतर काम करणं खूप अवघड असतंय. तुम्ही मानेसाहेबांच्या पार्श्वभूमीवर आला तरी तुम्हाला काम खूप करावं लागेल. आता माझा ठीक आहे, मी KT पाटलाच्या पार्श्वभूमीवर आलो. असायला लागलंय. असं त्यांचं जे योगदान तुमच्या संस्थेला भेटलेलं आहे, ते योगदानाचं आता तुम्ही त्याचं मूर्त रूप तुम्हाला दाखवणं आहे. मराठीमध्ये आणखी एक कविता आहे विंदा करंदीकरांची, मला वाटतं मॅडमला माहीत असेल.
माहिती आहे मॅडम, बिंदांची कविता माने साहेबांनी आता पण काय काय दिलंय. ती कविता अशी आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. मला वाटतं आमच्या 8वी 9वी 10वीला काही कविता होती. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. बरीच मोठी कविता, पण शेवटची ओळी जे फार महत्त्वाचे आहेत. कविता म्हणजे मधल्या ज्या ओळी आहेत, हिरव्या पिवळ्या डोंगरावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोवाची माळ घ्यावी, अशी कविता आहे. पण शेवटच्या जे ओळी आहेत, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याने घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याची हात. म्हणजे आता माने साहेबांनी तुम्हाला एवढं काही दिलेलं आहे की आता त्यांचा तो गुण या संस्थेला पुढे न्यायचं काम आता हे तुम्हाला करायचं. म्हणजे माने साहेबांचं जे सगळं ॲडमिनिस्ट्रेशन होतं, त्यांचा अभ्यास होता, ते आता तुम्हाला करायचं आहे. माने साहेबांच्या पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो. तसंच कोळी मॅडमच्या सुद्धा नवीन जॉईन झालेले आहेत. जॉईन झाले त्यांनी आपलं काम सुरू केलेलं आहे. काल तर पहिल्यांदा मलाच पहिलं काम सांगितलं त्यांनी की मग त्यांना ऑफिस बदलायचं म्हणून. काल मॅडम ऑफिसला आल्या होत्या, तर पहिलं मोठं काम त्यांनी सांगितलं की ऑफिस फार लहान आहे आणि आम्हाला पहिल्यांदा ऑफिस बदलायचं. म्हणजे ठीक आहे, बदलून टाका. म्हणजे उद्देश काय की ऑफिस ॲटमॉस्फिअर चांगलं पाहिजे काम करण्यासाठी. त्यांचा उद्देश चांगला आहे. आमच्या शासन स्तरावर जे काही तुम्हाला मदत लागेल ते आम्ही करूया. तुमचा शफीने उल्लेख केल्यामुळे मी DP परत बघितला, डिस्प्ले पिक्चर काहीतरी 2 be in 1%, असंच काहीतरी आहे ना, 2 be in 1%. म्हणजे 1% मध्ये घेण्यासाठी तुम्हाला असं काही करावं लागेल की जे 99% लोक करत नाहीत. बरोबर आहे ना, असं नाही शफी? 1% येण्यासाठी तुम्हाला असं काही करावं लागेल की 99% लोक करत नाहीत आणि ते काम तुम्ही करता अशी मला अपेक्षा आहे आणि निश्चितपणे ते पार पडेल असं मला वाटतं. परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझी बोलणं संपले. धन्यवाद साहेब. आपण एक सचिव म्हणून उच्च पदावर कार्यरत असून आम्हा सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाला अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मनाचे सामावून घेऊन आपल्या मनाचे मोठेपण दाखवलं. यानंतर आपण या सोहळ्याच्या शेवटाकडे वळतोय. मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही जाणतो, मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही जाणतो, म्हणूनच आम्ही आपले आभार मानतो. यानंतर मी उद्धव ढापसे साहेब यांना विनंती करते की त्यांनी आजच्या सोहळ्याचे आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. आज आपण या कार्यक्रमाचा शेवटच्या स्टेजला आलेलो आहोत. प्रत्येक वेळी माझ्याकडे हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम असतो. श्रोते सर्व थकलेले असतात. 1-2 मिनिटात मी हे आभार प्रदर्शन संपवतो. आजच्या या कार्यक्रमाला आपण जवळपास 3 वेळा पोस्टपोन केला हा कार्यक्रम आणि एक चांगलं स्थळ आपण आहे ना या कार्यक्रमासाठी शोधलंय. अक्षरशः धांजोर्णे मॅडम आणि आपले नगराळे साहेब यांना याचं खरं श्रेय जात आहे. कारण त्यांनी ना फार म्हणजे शोधून हे कार्यक्रमाचं स्थळ काढलेलं आहे आपल्यासाठी आणि आपण एवढा सुंदर जो कार्यक्रम केला हे त्यांनी पुढाकार घेतला आणि सर्व अधीक्षक अभियंता यांनी त्याला अनुमोदन दिलं. त्यामुळेच आपण हा कार्यक्रम एवढा सुंदर कार्यक्रम करू शकलो. शफी साहेब म्हणत होते की प्रधानमंत्रीमध्ये आतापर्यंत कोणत्याच मुख्य अभियंत्याचा असा सत्कार सोहळा झालेला नाही, येणाऱ्याचाही नाही आणि जाणाऱ्याचाही नाही. आम्ही तो पायंडा मोडलेला आहे आणि तो पायंडा आपण सर्व अधीक्षक अभियंता, माझे कार्यकारी अभियंता आणि मैथिली धांजोर्णे मॅडम यांच्या सहकार्याने आपण हा नवीन पायंडा पाडलेला आहे. मला आशा आहे की आपण आता यापुढे असे सुंदर कार्यक्रम करत जाऊ आणि येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्हीही कोणत्याही विभागाचे अधीक्षक अभियंता असोत, मुख्य अभियंता असोत किंवा आपले सचिव साहेब असोत, त्यांचाही कार्यक्रम याच पद्धतीने आपण करू आणि या कार्यक्रमाला पुढे यापुढे ना चाल देऊन टाकू. म्हणजे पुढे कार्यक्रम असेच होत राहतील आपले आणि आपले मरगळ आलेली जे MRRD आहे तिच्यामध्ये उत्तेजना निर्माण होईल आणि आपल्याला त्यामधून काहीतरी शिकायला मिळेल. असे मी माझे 2 शब्द बोलून माझं आभार प्रदर्शन संपवतो. धन्यवाद.
आजचा या सोहळ्याचा कार्यक्रम येथे संपन्न झाला असे मी आयोजकांच्या वतीने जाहीर करते. सर्वांना धन्यवाद. तर मला असं सांगायचं की साहेबांचं जे कर्तृत्व आहे ते फार मोठं आहे आणि असे कर्तृत्वान आणि मनाने मोठे असलेले व्यक्तिमत्व आपल्या PMDSYमध्ये लाभले हे आम्ही आमचे भाग्य समजतो. आणि जाता जाता सरांसाठी मी 2 ओळी सांगते. फुलपाखराचं आयुष्य फक्त काही दिवसांचं असतं. फुलपाखराचं आयुष्य काही दिवसांचं असतं तरीही ते अनेकाच्या आयुष्यात रंग भरतं. निरोप देऊन तुम्ही आम्हास आनंदाने पाठवावं आणि आम्ही तुम्हाला फुलपाखरासारखं जपावं.